शेखर जी और विजय जी ने मुझे एक आधा घंटा दिया है। मैं आधा घंटा 35 मिनट को इस तरीके से बांटना चाहूंगी। लगभग 10 मिनट मैं आपको ये बताना चाहूंगी कि हमें नरेंद्र भाई मोदी की जीवनी से क्या सीख लेनी चाहिए, और उसे अगले 15 मिनट में ये बताऊंगी कि उसे किस तरीके से आप अपने गांव, अपने क्षेत्र और अपने कार्य में लेकर जा सकते हैं। एक 5 मिनट में ये भी बात करना चाहूंगी कि किस प्रकार आज ऐसी योजनाएं नरेंद्र भाई मोदी जी ने दी हैं, जिस योजना की जानकारी मात्र से आज हम गांव गांव तक बहुत सारी चीजें, बहुत सारी सुविधाएं पहुंचा सकते हैं और खासकर आत्मनिर्भरता पहुंचा सकते हैं। और अंत के 5 मिनट, अंत के 3 मिनट मुझे ऐसा लगता है कि हम सबके अंदर जो वो छोटा सा एक नरेंद्र मोदी छुपा है, उसको अपने अंदर से बाहर निकालने के लिए जो प्रेरणा हमें चाहिए, उसकी एक 5 युक्ति है मेरे पास। तो ये 5 युक्तियों से मैं खत्म करना चाहूंगी। आप सबको धन्यवाद देती हूँ और खासकर शेखर भाव को धन्यवाद देती हूँ। मैंने घूमते फिरते एक सपना देखा था कि ऐसा भी हो सकता है कि हमारे छोटे छोटे एनजीओज जो गांव के लेवल पर, जो ग्राउंड लेवल पर, ग्राउंड जीरो पर काम करते हैं, उनको हम एक साथ एक फेडरेशन में जोड़ सकें। लेकिन मेरा सपना देखना ही था कि शेखर भाव ने इस मुद्दे को उठा लिया, और मुझे लगता है उनको, चाहे वो राहुल जी हो, चाहे विजय जी हो, इन सबको हाथ पांव के रूप में इस्तेमाल करके आज हमारे पास एक ऐसी बड़ी बॉडी तैयार हो गई है जो शायद महाराष्ट्र ही नहीं, आने वाले समय में हर एक राज्य को दिशा दिखा सकती है। तो मैं आज का विषय की शुरुआत करती हूँ। देखिए, मेरे बहुत प्रिय कवि हैं, उन्होंने कहा है, वसुधा का नेता कौन हुआ, भूखंड विजेता कौन हुआ। असली नेता कौन है, और भूखंड मतलब पूरी दुनिया को जीतने वाला व्यक्ति कौन है, जिसने न कभी आराम किया, विघ्नों में रहकर काम किया। जब विघ्न सामने आते हैं, सोते से हमें जगाते हैं, मन को मरोड़ते हैं पल पल, तन को झकझोरते हैं पल पल, लेकिन सतपथ की ओर लगाकर ही जाते हैं, हमें जगाकर ही। और आज वो समय है जब हमारे पास पैसे नहीं है, हमारी छोटी सी जो जर्नी है, जो छोटा सा हमारा काम धंधा है, वो शायद कहीं ना कहीं समय की वजह से, कोरोना की वजह से, कुछ ऐसी असुविधाओं की वजह से, चाहे वो लॉकडाउन की वजह से, कहीं ना कहीं हम ऐसे मुकाम पर खड़े हैं जहां पर हर व्यक्ति अपने आप से एक प्रश्न करता है कि क्या हम सही कर रहे हैं, या क्या हम सही दिशा में चल रहे हैं, क्या हमें इससे कुछ फायदा होने वाला है। और इसीलिए बहुत जरूरी है कि इस समय हमें एक दूसरे का हाथ पकड़ना है, और यदि हमें सीख लेनी है तो उस व्यक्ति से सीख लेनी है जो आज सर्वोच्च स्थान पर बैठा है। वो आदमी गरीबी से निकल कर आया, और उसने आज भी अपना मूल जो है वो छोड़ा नहीं है। और मूल क्या था? मूल उस समय भी और आज भी केवल मात्र एक था। जब वो गरीबी में थे, जब वो प्लेटफॉर्म पर खड़े होकर चाय बेच रहे थे, तब उनके आगे आने जाने वाली ट्रेनों को देखकर वो केवल मात्र एक ही सपना देखते थे कि एक समय आएगा जब ये ट्रेनें बहुत तेज भागेंगी, जब हमारे देश में भी बुलेट ट्रेन होगी। जब वो जापान गए तो उन्होंने ये बात कही कि मैंने बचपन में ये सपना देखा था कि हमारे पास बुलेट ट्रेन होगी। इसलिए यदि आपको ये लगता है और आपने बहुत पहले ये सपना देखा है कि माझा गांव आणि माझी जिम्मेदारी, माझी जवाबदारी, तो इस सपने को साकार करने के लिए आपको वहां का सेवक बनना ही पड़ेगा। अब सेवक बनने का अर्थ क्या है? सेवक बनने का अर्थ यह है कि हमें सर्वप्रथम एक अपने कार्य को सेवा कार्य की तरह देखना पड़ेगा। तो इसका अर्थ है कि आप ये समझ लीजिए कि आपका जीवन आपके क्षेत्र के लिए इस प्रकार से जरूरी है कि आप केवल मात्र उनके विषय में सोचेंगे, उनके विषय में करेंगे और उनके लिए फायदा पहुंचाएंगे,
तो इसका अर्थ है कि आपके एनजीओ को चाहे फायदा हो ना हो, आपके गांव को अवश्य फायदा होगा, आपके लोगों को अवश्य फायदा होगा। और यही जिम्मेदारी एक प्रधान सेवक की होती है, और आप उस गांव के प्रधान सेवक हैं। दूसरी चीज आप याद कीजिए कि जब सबसे पहले प्रधानमंत्री बैठे नरेंद्र भाई मोदी, तो उन्होंने कहा कि एक प्रधानमंत्री हुआ करते थे जो कहते थे कि 1 रुपए जब मैं भेजता हूं तो केवल मात्र 15 पैसे नीचे पहुंचते हैं, लीकेजेस। तो आपको अपने एंड पर लीकेजेस, जब हम पानी की पाइप लेआउट करते हैं तो उसके अंदर सबसे पहले जितने छेद होते हैं उसे लीकेजेस को बंद करना बहुत जरूरी है। तो आपके यहाँ देखिए आप लीकेजेस कितना कर रहे हैं। इसका मतलब है मैं हमेशा जब भी शेखर भाऊ, विजय जी, इन सब से मिलती हूँ तो हमेशा एक बात कहती हूँ, अपने पेपर्स सही रखिए, अपने ऑर्गेनाइजेशन, चाहे आप प्रॉफिट कर रहे हो, आप लॉस कर रहे हो, आप कुछ नहीं कर रहे हैं हम नॉट फॉर प्रॉफिट हैं। हम चाहे अपने कंप्लायंसेस ठीक रखें ना रखें, हम जितने छोटे हों, लेकिन हमारे पेपर्स एकदम सही होने चाहिए। हमें हमारे पास एक टैली होना ही चाहिए। हमें रोजमर्रा की जिंदगी में हम कितना खर्चा करते हैं इसका एक तय हिसाब होना ही चाहिए। और इसीलिए हम अपने लीकेजेस प्लग कर, इसी प्रकार से हम अपने लीकेजेस प्लग कर पाएंगे। तो सबसे पहले उन्होंने क्या किया, उन्होंने लीकेज प्लग करने के लिए जनधन योजना की शुरुआत की। अब जनधन योजना मतलब डायरेक्ट ट्रांसफर बेनिफिट। लगभग 40 करोड़, 130 करोड़ के देश में 40 करोड़ लोगों को 2014 के बाद अकाउंट मिला। और ये कौन लोग हैं, अब ये समझना आप लोगों के लिए बहुत जरूरी है। ये कौन लोग हैं, ये अधिकतर लोग ऐसे थे जिनको, जो अंतिम पायदान पे बैठते थे। तो हम जो अंत्योदय कहते हैं, जिसका अर्थ दीनदयाल उपाध्याय जी ने अंत्योदय की शुरुआत की, मतलब अंतिम सीढ़ी पे जो व्यक्ति है उस तक लाभ पहुंचना चाहिए। तो वो अंतिम सीढ़ी वाला व्यक्ति कौन है, उसकी जात क्या है, उसकी बिरादरी क्या है, उसका धर्म क्या है, ये आप नहीं देखेंगे जब आप कुर्सी पर बैठते हैं और आप सेवा की भावना रखते हैं। इसीलिए गांव के संदर्भ में मैं हमेशा ये बात कहती हूँ, दो चीजें जिसे हमारे गांव, दो चीजों की वजह से हमारे गांव में सबसे ज्यादा बर्बादी आई है। एक सब्सिडी, क्योंकि हमें सब्सिडी, फ्री चीजों की आदत पड़ गई है, और इसीलिए जो फ्री आता है उसका मूल्यांकन हम नहीं करते हैं, और हमारे लोगों के पास भी उसका मूल्य नहीं रहता है। और दूसरी चीज राजनीति, कहीं ना कहीं हम किसी ना किसी रंग से इतनी ज्यादा प्रेरित रहते हैं कि हम राजनीति को गांव तक लेके जाते हैं। जब भी आप गांव की जिम्मेदारी लेते हैं, जब आप गांव की जवाबदारी लेते हैं, जब गांव के विकास की तरफ बढ़ते हैं, तो आप राजनीति को छोड़ दीजिए। और इसीलिए हर प्रकार के व्यक्ति को जोड़िए, हर प्रकार के। और जब मैं हर प्रकार कहती हूं, इसका अर्थ है कि हर धर्म, हर जात, हर बिरादरी, हर जेंडर के व्यक्ति को जोड़ना आपके लिए आवश्यकता है। आज जब मैंने 1000 गांव दत्तक लिए थे, जब भी मैं एक एक गांव, और 1000 गांव में से लगभग 600 गांव में स्वयं गई हुई हूँ, और मेरे बहुत सारे गांव हैं जो आज के दिनों में जिनको मॉडल्स की तरह महाराष्ट्र में इस्तेमाल किया जाता है। यवतमाल में एक गांव है जिसका नाम गणेश वाड़ी है। एक समय था जब वहां पर पानी बिल्कुल नहीं होता था, और एक फोटोग्राफर ने एक बूढ़ी औरत का, सॉरी मुझे फोन इतने आते हैं, एक बूढ़ी औरत का पानी एक गड्ढे में से पीते, गंदा पानी पीते हुए फोटोग्राफ लिया और उसे बहुत वायरल किया। लेकिन हमने वहां जाकर इतना पानी लाया कि आज गणेशवाड़ी पैटर्न के नाम से वो जगह जानी जाती है। तो इसीलिए आप सर्वप्रथम सेवा भावना से जब नीचे उतरे तो राजनीति को परे हटा दीजिए, और दूसरी चीज सब्सिडी को परे हटा दीजिए। तो इसका अर्थ है कि आपको अपने गांव के लोगों को अपने साथ लेना पड़ेगा। तीसरी चीज जो प्रधानमंत्री से और प्रधान सेवक से सीखने वाली थी, उन्होंने जब वो कुर्सी पर बैठे तो उन्होंने कहा कि हम अपने देश में PPP हमेशा से करते आए, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप, लेकिन एक लास्ट P जो है वो बहुत जरूरी है, वो है पीपल। और जब जन सहभाग आपके साथ होगा तो आप बड़े बदलाव ला सकते हैं। तो इसीलिए आपको आपके क्षेत्र में
जन सहभाग कैसे लाना है, ये आपको सोचना पड़ेगा। अब चाहे आप आमिर खान को लाएं, चाहे आप सोनू सूद को लाएं, चाहे आप स्वयं सोनू सूद बने, चाहे आप अपने कलेक्टर से हाथ पांव जोड़े, या आप अपने आमदार और खासदार से मिलकर काम करें, आप अपनी जवाबदारी जब लेते हैं अपने गांव की, तो आप याद रखिए कि आपको जन सहभाग लेना ही पड़ेगा। और इसीलिए जब नरेंद्र भाई मोदी कुर्सी पर बैठे तो 40 करोड़ जिन लोगों के खाते खुले, उनमें से अधिकतर लोग महिलाएं थी, अधिकतर मुसलमान महिलाएं थी, और अधिकतर ऐसी महिलाएं थी जिन्होंने आज से पहले कभी भी बैंक की तरफ मुंह मोड़ा भी नहीं था। और यही उनके सक्सेस का कारण है। 8 करोड़ लोगों को, जिनको उज्ज्वला योजना के तहत गैस कनेक्शन मिला, उनमें से अधिकतर घर बंजारे बस्ती में थे, तांडे में थे। और यही बहुत जरूरत है, क्योंकि वहां पर जाना, विकास को जाना बहुत जरूरी है जहां पर विश्वास की कमी है। और आपको, चाहे वो दिखता हो चाहे नहीं दिखता हो, इलेक्शन टाइम में राजनीति क्या खेली जाती है, वो कैसी खेली जाती है, इसको परे रखकर विकास और विश्वास को साथ में लेना ही पड़ेगा, और तभी सब एक साथ आ सकते हैं। और इसके लिए आपको शुरुआत करनी पड़ेगी, आपको कहीं ना कहीं नरेंद्र भाई मोदी बनना पड़ेगा। एक अंतिम आपको उदाहरण देना चाहती हूं, जिसके तहत आपको ये बात समझ में आएगी कि किस प्रकार नरेंद्र भाई मोदी ने वहां बैठकर गांव की तरफ अपना एक बहुत महत्वपूर्ण निर्णय लिया। गांव की तरफ से एक बार तोमर जी जब मिनिस्ट्री में थे, तो उन्होंने हर सरपंच को जोड़ने के लिए एक ऐप बनाया। अब सरपंच किसी भी पार्टी का नहीं होता है, और हमारा पंचायती राज सिस्टम, ये पंचायती राज सिस्टम इसीलिए बनाया गया ताकि ये राजनीति से परे रह सके। लेकिन आप जानते हैं और मैं जानती हूं कि राजनीति ने किसी को छोड़ा नहीं है, और इसीलिए सरपंचों को भी नहीं छोड़ा। लेकिन उन्होंने ये ऐप बनाया ताकि इस ऐप के द्वारा जब सरपंच इस ऐप पर आए तो वो ये समझ सके कि इस सरकार की लगभग 336 योजनाएं ऐसी हैं जो केवल मात्र मेरे लिए है, क्योंकि मैं सरपंच हूं। तो इसीलिए बहुत जरूरी है कि आप जो ऑफिशियल ऐप है वो डाउनलोड करवाएं, वो खुद उससे सम्मिलित हों और उससे जुड़े। और इसके बाद बहुत ज्यादा जरूरी है ये समझना कि ट्रांसपेरेंसी, पारदर्शिता लाने का एकमात्र तरीका टेक्नोलॉजी है। और यही मसले के ऊपर जैसे जैसे नरेंद्र भाई चलते रहे, हमें ये गंभीरता पूर्वक समझ में आने लग गया कि लोग हमारा साथ तब देंगे जब उन्हें पारदर्शी तरीके से ये समझ में आएगा कि हम असली सेवक हैं। और इसीलिए टेक्नोलॉजी का इस्तेमाल कीजिए, सीखिए। और यही जरूरत आज शायद महा एनजीओ फेडरेशन की है। आप लोगों को बहुत ज्यादा आवश्यकता है कि आप सीखें कंप्लायंसेस क्या जरूरी है, कैसे कंप्लायंस करना चाहिए, किस प्रकार से हम कॉर्पोरेट्स के सामने अपने काम को प्रस्तुत कर सकते हैं, और किस प्रकार से हमें सीएसआर फंड मिल सकता है। और इन सब सिलसिले में कहीं ना कहीं विजय भाई, शेखर जी, राहुल जी, ये सब आपकी मदद कर सकते हैं। लेकिन आपको मदद लेनी चाहिए, इनको भी कहीं ना कहीं आपकी मदद की जरूरत है, क्योंकि ये अपना काम नहीं, ये आपका काम ग्राउंड जीरो पर दिखाकर कॉर्पोरेट कंपनीज से कनेक्ट करेंगे। लेकिन इन कंपनीज को भी पारदर्शिता चाहिए, इसलिए बहुत जरूरी है कि सेवा भावना के साथ एक पारदर्शिता। और पारदर्शिता कैसे आएगी? आज के जमाने में टेक्नोलॉजी से आएगी। आप देखिए, कोरोना आज मुख्यतः तौर पे हम उसे कंट्रोल इसलिए कर पाए हैं क्योंकि कोरोना प्राइमरी हेल्थ सेंटर तक नहीं चला गया। यदि प्राइमरी हेल्थ सेंटर तक कोरोना चला जाता, जो कि अब जाने लग गया है खासकर महाराष्ट्र में, तो बहुत बड़ी मजबूरी हो जाती, क्योंकि हमारा प्राइमरी हेल्थ सेंटर आज के दिन में, आप जानते हैं आपके गांव में स्वास्थ्य सुविधाओं की कितनी बैंड बजी पड़ी है, वो बिल्कुल तैयार नहीं है। और
क्योंकि हम ऑक्सीजन सिलेंडर से लेकर इमरजेंसी बेड तक कुछ भी प्राइमरी हेल्थ सेंटर, स्वास्थ्य सेंटर पर नहीं पहुंचा सकते हैं। इसीलिए बहुत जरूरी था कि हम टेक्नोलॉजी के माध्यम से, और ये टेक्नोलॉजी क्या थी, बहुत सिंपल टेक्नोलॉजी थी, व्हाट्सएप के माध्यम से, बात करने के माध्यम से। एक फोन कॉल आप करते थे तो वो बोलने वाली जो मैडम वहां से आपको कॉलर ट्यून सुनाई देता था, वो 10 बार आपको रिमाइंड करती थी कि हाथ धोइए, सैनिटाइज कीजिए, मास्क पहनिए। और अभी मैं देख रही हूँ मेरे साथ जितने भाई बंधु जुड़े हुए हैं, जो बाहर खड़े हैं, वो मास्क पहनकर खड़े हैं। और इसीलिए मैं आप सबसे ये कहना चाहूंगी कि आप सबको कहीं ना कहीं सीखने और सिखाने के लिए टेक्नोलॉजी, तकनीकी सुविधा का उपयोग करना बहुत ज्यादा आवश्यकता है। क्योंकि आज के युग में जिन लोगों को आप संबोधित कर रहे हैं, जिन लोगों को आप रिप्रेजेंटेशन कर रहे हैं, गांव के हर एक व्यक्ति के पास आज स्मार्टफोन है। आज स्मार्टफोन का पेनिट्रेशन लगभग 86% है। मतलब अधिकतर यूसेज डेटा का, जियो का डेटा जो फ्री है, वो अधिकतर यूसेज गांव, रूरल एरिया से आता है। और इसीलिए ये मांग आपको करनी पड़ेगी, और कहीं ना कहीं ये जो ब्रिज बनने की जरूरत है, ये ब्रिज आपको बनना पड़ेगा। अब मैं आपको बताती हूँ कि आत्मनिर्भर गांव बनने के लिए कौन कौन सी योजनाएं हैं और क्या क्या सबसे महत्वपूर्ण है। 2 चीजें मैं आपको बता चुकी हूँ, सब्सिडी और राजनीति, जिससे दूर रहना है। लेकिन हम सब्सिडी से दूर नहीं रह सकते हैं, क्योंकि ये हमारी सरकार की बहुत बड़ी योजना है। लेकिन जब मैं सब्सिडी कहती हूँ तो इसका अर्थ ये है कि आप उस गांव में बदलाव ला सकते हैं जहां के लोग बदलाव लाना चाहते हैं। और इसीलिए जन सहभाग की बहुत ज्यादा आवश्यकता है। जब आप अपने गांव के पास वापस जाएं तो आप पूछें, हर एक व्यक्ति का मत लें। बहुत जरूरी है कि आप ग्राम सभा करें, और ग्राम सभा में जो मुद्दे उठाए जाए, वो मुद्दे वैसे हों जो कभी ना कभी व्हाट्सएप या किसी ना किसी टेक्नोलॉजी से संबंधित विषय हो, ताकि ये पहले से डिस्कस किया गया हो, लगभग 80% लोग वो चीज डिस्कस करना चाहते हो, फिर ग्राम सभा आयोजित की जाए। तब आप इस पूरे चर्चा को, इस पूरे ग्राम सभा को अपनी एक दिशा दे पाएंगे। और यही आज हमारी जरूरत है, और यही सेवा की भावना है। और जब आप इसको दिशा दे पाएंगे, तब आप ये कह पाएंगे कि हमें सब्सिडी की जरूरत नहीं है, लेकिन जो योजनाएं हम पर मिल रही हैं, उस योजना के दम पर हम अपने गांव को आत्मनिर्भर बनाएंगे। अब मैं 1-2 चीजें आपको बताना चाहती हूँ। जैसे आत्मनिर्भर योजना के तहत आत्मनिर्भर पैकेज हमको इतना ज्यादा मिला, और उसके तहत सबसे ज्यादा यदि किसी को फायदा हुआ है तो वो किसानों को फायदा हुआ है। और किसानों को कैसे फायदा हुआ है, या छोटे लघु उद्योगों को कैसे फायदा हुआ है, ये हमें समझना बहुत जरूरी है। आप ये समझिए कि जब किसान आज हमारे देश में, शेतकरी जो है वो शेतमाड़ा के ऊपर बिजनेस नहीं करता है, और खेती को भी एक बिजनेस नहीं समझता है, और यही हमारी सबसे बड़ी कमजोरी है। और हमें जरूरत है कि पोस्ट प्रोडक्शन शेतमाड़ा को किस प्रकार से हम उसका वैल्यू एडिशन कर सकते हैं, और तभी उस वैल्यू एडिशन के बाद ही हम भाव बढ़ा सकते हैं। तो चाहे आप भावांतर देख लें, जो हमारे राज्य में नहीं है लेकिन मध्य प्रदेश में है, लेकिन मंडीकरण देख लीजिए, या फिर आज जो हमारे पास नई ऑर्डिनेंस के बाद जो बिल अभी बन जाएगा, जिससे आप एक मंडी से दूसरे मंडी तक अपना सामान बेच पाएंगे, या फिर आप रेडी पटरी वाले को जो छोटे छोटे लघु लोन्स आज बैंक दे रही है, या फिर इंटरेस्ट फ्री लोन जो कि एसएचजी महिला बचत गट को मिल रहे हैं, ये सारे लोन्स के लिए या सारे योजनाओं के लिए किसी ना किसी नोडल बैंक को जिम्मेदार बनाया गया है। इस नोडल बैंक के नोडल अधिकारी को आपसे संबंध रखना और आपका उनसे संबंध रखना बहुत ज्यादा आवश्यकता है। इसीलिए मैं शेखर भाऊ से भी रिक्वेस्ट करूंगी और विजय जी से भी रिक्वेस्ट करूंगी कि हर गांव जो हमारे पास है उसके नोडल बैंक के अधिकारी का नाम निकालें, ताकि ऊपर से उनको एक हम पत्र लिख पाए और हमारी संस्था उनसे जुड़कर काम कर सके, ताकि हमें यह पता रहे कि किस प्रकार की योजना अब उनका सैंक्शन हो चुका है, किसके पैसे आ चुके हैं, और हम सबसे पहले अपना प्रपोजल तैयार रखें। दूसरी चीज जो बहुत ज्यादा आवश्यकता है वो है प्रपोजल मेकिंग। प्रपोजल मेकिंग कुछ नहीं होता है, केवल मात्र पत्र कैसे लिखना है वो ज्यादा जरूरी है। पत्र लिखने का फॉर्मेट हम सबका
सिमिलर हो सकता है या एक हो सकता है। ये पत्र हम सेंट्रल लेवल पर, विजय जी आप पत्र बना सकते हैं और सबको भिजवा सकते हैं। ये पत्र हर संस्था की तरफ से जाना चाहिए कि हम अपने गांव में ये 4 चीज करना चाहते हैं जो कि आत्मनिर्भर योजना के तहत है। और वो 4 चीज आपके लिए क्या होनी चाहिए? एक, शिशु लोन उसमें होना ही चाहिए। और मैं उम्मीद कर रही हूँ, मुझे विजय जी दिख नहीं रहे हैं, लेकिन मैं उम्मीद कर रही हूँ कि वो लिख रहे होंगे। ये 4 चीज मैं सोच कर आई हूँ और मुझे लगता है कि ये 4 चीज होने बहुत ज्यादा आवश्यक है। एक, हमारे अपेक्षा में शिशु लोन होना ही चाहिए। हमारे पास छोटे छोटे उद्योग, जब तक हम आत्मनिर्भर छोटे छोटे उद्योग नहीं खोलेंगे तब तक हम आत्मनिर्भरता की तरफ नहीं जाएंगे। और शिशु लोन जो होते हैं वो 5,000 से लेकर 50,000 तक होते हैं। ये मुद्रा के बहुत छोटे छोटे लोन्स होते हैं। यदि हमारा संबंध नोडल एजेंसी और नोडल बैंक से रहेगा तो हमारे लिए ये शिशु लोन निकलवाना और खासकर संस्था के लिए निकलवाना बहुत आसान रहेगा। तो ये शिशु लोन मैं आपको बताना चाहूंगी, खासकर विजय जी और शेखर भाव, लगभग 3 करोड़ का जो पैसा है वो साइड में रखा गया है ताकि शिशु लोन के माध्यम से दिया जाए। इसी शिशु लोन के अंदर रेड़ी पटरी वालों के भी लोन्स आते हैं, जिसका मतलब है जो रेड़ियां चलाते हैं, जो रास्ते पर पटरियां बेचकर चीजें बेचते हैं, उनके भी लोन्स आते हैं। उनके लिए भी अलग लगभग 10,000 ऐसे लोगों को लोन देना है। आज के दिन में एक भी लोन महाराष्ट्र से नहीं गया है। इसलिए बहुत जरूरी है कि हम नोडल एजेंसी आइडेंटिफाई करें, हमारे छोटे रेडी वाले आइडेंटिफाई करें अपने अपने क्षेत्र में, और जाकर हम पहले प्रपोजल दें ये कहते हुए कि भाई हमारे लिए आप लोन दीजिए। दूसरी चीज मैं कहना चाहूंगी, नबार्ड का एक फंड है और नबार्ड में लगभग 29,500 करोड़ का पूरा पैसा बाजू में रखा गया है ताकि हम नबार्ड के तहत लोन दे सके। नबार्ड के लिए हमारे पास प्रपोजल अधिकतर समय में बनता नहीं है, क्योंकि वो कृषि डिपार्टमेंट से, कृषि अधिकारियों से एक लेटर होता है जो जाना होता है। हमें चाहिए कि हम वो कृषि अधिकारी से एक सैंपल लेटर ले ले और अपनी संस्था की तरफ से लेटर बनाकर नबार्ड को कम से कम 10 या 15 प्रपोजल हर गांव की तरफ से भर दें, ताकि जब भी लोन नबार्ड का निकले तो हमारी कुछ संस्था उसमें बेनिफिशियरी करके निकले। किसान क्रेडिट कार्ड खासकर हमारे महाराष्ट्र में ये एकमात्र ऐसी योजना है जिसकी शुरुआत हो चुकी है, क्योंकि अधिकतर किसान क्रेडिट कार्ड समझते हैं और किसान क्रेडिट भी लेते हैं हर उपज के समय पे। इसलिए किसान क्रेडिट कार्ड बहुत लोग करते हैं और किसान भी करते हैं। इसलिए मैं चाहूंगी कि हम इस विषय को छोड़ दें। 2 विषय मैं अभी तक बता चुकी हूँ, एक तीसरा विषय मैं अभी आपको बताने वाली हूँ जो कि महिला बचत गट के संदर्भ में है। लगभग 12 लाख महिला बचत गट के लिए लोन्स सैंक्शनड हैं। आज मास्क बहुत सारी महिलाएं बना रही हैं। लगभग 3 लाख महिला बचत गट महाराष्ट्र में ऐसी हैं जो कि मास्क बनाती है, सैनिटाइजर बनाती है और विभिन्न प्रकार की चीजें कोरोना के तहत बना रही हैं। ऐसी बचत गटों को हमें आइडेंटिफाई करना है और आज चाहे वो मछली पालन हो, चाहे वो भेड़ बकरी पालन हो, इसके तहत हमारे पास बहुत सारे, या फिर मधुमक्खी पालन हो, इसके तहत हमारे पास बहुत सारे पैसे, चाहे वो एसएचजी के लिए हो, चाहे वो किसान बचत गट के लिए हो, और खासकर महिला किसान बचत गट के लिए अलग से सैंक्शन करके रखे हुए हैं। लेकिन आज के समय में मक्खी पालन में हमारे पास एक भी प्रपोजल नहीं है, मछली पालन में हमारे पास एक भी प्रपोजल नहीं है, और इसीलिए बहुत जरूरी है कि हम इन प्रपोजल्स को बनाना शुरू करें। और हमारे पास, क्योंकि हर क्षेत्र से गांव है, तो हमारे पास ऐसे भी एरियाज हैं जहां पर मच्छी पालन हो सकता है, ऐसे भी एरियाज हैं जहां पे मधुमक्खी पालन हो सकता है। एक और चीज जो हमें समझना बहुत जरूरी है, और खासकर महिलाएं इस कार्य को कर सकती हैं, आयुर्वेदिक जड़ी बूटियां।
ये आयुर्वेदिक जड़ी बूटियां हमारे पास खासकर मेलघाट, इन सब अमरावती, विदर्भ, मराठवाड़ा, इन सब एरिया में ऐसी आयुर्वेदिक बूटियां मिलती हैं जिनका आज तक हमने कमर्शियलाइजेशन नहीं किया है। हमारे पास हड़द होता है, लेकिन हड़द का कमर्शियलाइजेशन मतलब हल्दी के साबुन हमने नहीं बनाए। हम हल्दी के पैकेट बनाते हैं और हल्दी ऐसे बेचते हैं, और आज कोरोना समय में हल्दी की उत्पादन भी बढ़ाया गया है और हल्दी का कंजम्पशन भी बढ़ाया गया है। और बहुत सारे लोग जो अर्बन एरियाज में हैं, जो सिटीज में हैं, वो हल्दी के टैबलेट्स लेते हैं, लेकिन हल्दी के साबुन जो बनाना बहुत आसान है और हमारी महिलाएं ही बना सकती हैं। और ऐसे अनेकों संस्थाएं हैं जो कि हल्दी के साबुन बनाने के आज स्किलिंग कर रही हैं, लेकिन उनके पास महिला बचत गट नहीं है जो जिसके पास वो स्किलिंग कर सके। इसी प्रकार गौ पालन, बहुत सारे लोग हमारे पास ऐसे अनेकों गांव हैं जहां पर गैया केवल मात्र, और खासकर विदर्भ एरिया में जो जितने लोग, जितनी संस्थाएं विदर्भ से हैं, वो आपको बताएंगे कि हर घर में एक गांव है। एक घर एक गांव की प्रथा शायद योजना बनकर राजनीति वाले बाद में सोच पाए, लेकिन हर घर में एक गांव अभी भी विदर्भ में बहुत सारे गांव में, जितने गांव में मैं गई हूं मैंने देखा है, और उसको सेवा की भावना से रखा जाता है। लेकिन बहुत हद तक हम चाहे फिनाइल हो, जो कि गैया से हम गौमूत्र से बनाया जा सकता है, या फिर जो धूप बत्ती हो जो कि गाय की गौरी से बनाया जा सकता है, ये बनाने भी बहुत और सीखने भी बहुत आसान है। फिर भी हमारे घर की महिलाएं यदि कुछ सुविधाएं उनको दे दी जाए और उनको सिखाया जाए तो बहुत आसानी से ये काम कर सकती हैं। यहाँ तक कि अगरबत्ती की जो मशीन है, वो अगरबत्ती की मशीन भी एसएमई लघु उद्योगों के प्रपोजल में आती है, और 12 लाख की मशीन आती है, 5 लाख से लेकर 12 लाख की मशीन आती है। यदि हम अगरबत्ती मशीन भी कुछ महिला बचत गट को पहुंचा पाए तो बहुत हद तक हम गौ पंचगव्य से बनी हुई अगरबत्तियां मार्केट में ला पाएंगे, जिसकी आज बहुत ज्यादा जरूरत है। एक और चीज जो मैं खासकर हमारे पुरुषों को बताना चाहूंगी, कुछ कमेंट्स भी आ रहे हैं जिनको मैंने अभी तक तो नहीं देखा, लेकिन एक व्यक्ति का कमेंट यहाँ पर आया कि मैडम आपका नंबर होना चाहिए। मैं आप लोग के परिवार का हिस्सा हूँ, और जब भी आप मुझसे बात करना चाहें, आप विजय जी को फोन कर ले, आप राहुल जी को फोन कर लें, आप शेखर जी को फोन कर ले, आपकी जो भी मदद लगेगी हम आप तक पहुंचाने की कोशिश करेंगे। एक खासकर पुरुषों के लिए मैं एक योजना है जिसके लिए मैं आपसे बात करना चाहती हूँ। एक लगभग 50% आलू, प्याज और टमाटर और फल, साग और सब्जी, जिसका अर्थ है ऑलमोस्ट सब चीज जो महाराष्ट्र में होता है, इन सब के लिए ऑपरेशन ग्रीन के तहत अलग पैसे रखे गए हैं जिनसे भंडारे बन सकते हैं। इसका मतलब है वेयर हाउस जिसे कहा जाता है वो बन सकता है। आप लोगों को ये बात बताना चाहूंगी कि जब हमारी सरकार थी, देवेंद्र फडणवीस जी ने बहुत प्रयत्न किए थे कि एपीएमसी के रूल्स बदले जाएं। आज जो स्मार्ट प्रकरण वर्ल्ड बैंक के साथ लगभग 2,500 करोड़ का स्मार्ट प्रकरण आज उद्धव जी जिसका उद्घाटन कर रहे हैं, अभी 3-4 दिन पहले उन्होंने उद्घाटन किया, वो प्रकरण हम ही लेकर आए थे। और आज बाला साहेब ठाकरे स्मार्ट विलेज प्रोग्राम नाम से वो जाना जाता है, और हमें बेहद खुशी है कि बाला साहब के नाम से वो आज हर गांव में पहुंचेगा, और हम उम्मीद करते हैं कि बाला साहब की तरह ही उनकी विचारधारा रहेगी, और गांव में सेवा भावना से ही हम इसके तहत काम कर पाएंगे। लेकिन स्मार्ट प्रकरण के साथ हम क्या कहना चाह रहे थे? हम ये कहना चाह रहे थे कि हर कॉर्पोरेट को किसानों के साथ काम करने की आवश्यकता है। उसके लिए एपीएमसी रूल्स को बदलने की जरूरत है। आज नहीं तो कल एपीएमसी रूल्स बदले ही जाएंगे। जैसे ही टेक्नोलॉजी आ जाएगी, खुला मार्केट आ जाएगा, जैसे ही आप ई-नैम के तहत
वैसे ही मंडियों में, आज मंडी में ऑर्डिनेंस आने वाला है, बिल आने वाला है, मंडी बदलने वाली है, आप इंटर स्टेट भी मंडी चेंज कर पाएंगे, वैसे ही बहुत सारे बदलाव आएंगे। इसलिए बहुत जरूरी है कि ऑपरेशन ग्रीन के तहत आप वेयर हाउसिंग भंडारे के लिए प्रपोजल्स दें, ताकि महा एनजीओ के साथ मिलकर आपकी संस्था भंडारे, वेयर हाउसेज ओन कर सके। और इस योजना के तहत, चाहे वो स्मार्ट योजना हो या ऑपरेशन ग्रीन हो, इसके तहत बहुत सारे भंडारे बनाए जाने वाले हैं, वेयर हाउसेज बनाए जाने वाले हैं, और वेयर हाउसेज के साथ ही पूरा का पूरा कृषि और उसके आगे वैल्यू एडिशन करना बहुत ज्यादा संभव है। इसीलिए ऑपरेशन ग्रीन के तहत मैं चाहूंगी कि आप, और खासकर हमारे किसान कृषि बचत गट, कृषि गट या कृषि महिला बचत गट, ये लोग अप्लाई करें, ताकि परिवहन और भंडारों के लिए जो 50% मतलब परिवहन मतलब कोल्ड स्टोरेज ऑन व्हील्स, कोल्ड स्टोरेज एंड स्टोरेज, ये 3 चीजों के लिए ऑपरेशन ग्रीन के पैसे सेंट्रल गवर्नमेंट से स्टेट को दिए गए हैं। और ये पैसे आज भी पड़े हैं, क्योंकि किसी भी प्रपोजल, किसी भी भंडारे का प्रपोजल नहीं आया है। बहुत टेक्नोलॉजी एडवांस हुई है, खासकर कोल्ड स्टोरेज में, और आज आपको रेडी वालों के लिए भी कोल्ड स्टोरेज आता है। तो ऐसे भी कोल्ड स्टोरेजेस हैं जो रेडी वालों के लिए, और बहुत ही सस्ते कोल्ड स्टोरेजेस रहते हैं। यदि हम ये टेक्नोलॉजी महा एनजीओ के साथ ओन कर पाए, तो हमारे लिए बहुत ही आसान हो जाएगा अपने गांव की जिम्मेदारी भी लेना, और सेवा भावना से कृषि के संदर्भ में असली शेतकरी तक लाभ भी पहुंचाना। मुझे लगता है, देखिए, ये विषय ऐसा है जो मेरा बहुत प्रिय विषय है, और मैं शेखर भाऊ मुझे हमेशा कम समय देते हैं, मैं पूरे दिन इसमें बात कर सकती हूँ, लेकिन 7 बजे से मेरा डिबेट भी है, तो मैं आपसे ज्यादा समय नहीं लूंगी, और मैं शेखर भाऊ से रिक्वेस्ट करूंगी कि वो मुझे दोबारा बुलाएं, और खासकर कोरोना के समय में थोड़ा संभव नहीं है, हम कोरोना भागने या जाने का भी इंतजार कर सकते हैं, लेकिन यदि एक दिन का सेमिनार रखें तो मैं अवश्य बहुत सारे स्कीमों के ऊपर इंडिविजुअल चर्चा करना चाहूंगी, लोगों के प्रश्न लेना चाहूंगी। बहुत सारे प्रश्न दिख रहे हैं, इसलिए मैं वो प्रश्न लूंगी, लेकिन उससे पहले 5 युक्तियां जो मैं आप लोगों को बताना चाहती हूँ, 5 टिप्स। आप सबको अपने क्षेत्र में नरेंद्र मोदी बनना है। मैं हमेशा कहती हूँ कि हमारे अंदर नरेंद्र मोदी है, लेकिन उसको बाहर निकालने के लिए, नरेंद्र मोदी बनने के लिए जो 5 चीजें करनी है, वो बहुत ज्यादा जरूरी है, और वो बहुत ज्यादा मुश्किल है, लेकिन फिर भी मैं वो 5 चीजें आप लोगों को बताना चाहती हूँ। और मैं चाहूंगी कि आप कब अपनी जिंदगी में कोशिश कीजिए, 5 नहीं तो 4, 4 नहीं तो 3, 3 नहीं तो 2, लेकिन हर एक विषय में आप अपनी तरफ से कोशिश कर एक कदम आगे बढ़ाइए। उसमें से पहली चीज जो है वो है निर्णय लेना। निर्णय लेने का अर्थ क्या है? कई बार जब हम बैठते हैं तो हमें लगता है कि एक शब्द आपने अंग्रेजी में बहुत सुना होगा, डायनेस्टी पॉलिटिक्स। मेरे बेटे को फायदा होना चाहिए, मेरे परिवार को फायदा होना चाहिए, मुझे फायदा होना चाहिए, वगैरह वगैरह। लेकिन कई बार मोह माया में धृतराष्ट्र ने पुत्र मोह में कई बार कुरुक्षेत्र पूरा लुटा दिया, और इसका हम साक्षात आज उदाहरण हम अपने राज्य में देख रहे हैं। लेकिन फिर भी मैं ये कहना चाहूंगी कि निर्णय लेने के लिए, और कठोर निर्णय लेने के लिए, और ऐसा निर्णय जो कि आपके गांव के लिए बहुत ज्यादा जरूरी है, ऐसा निर्णय लेने के लिए आपको अपने आप को बहुत कठोर करना पड़ेगा, और कई बार अपने आप को छोड़कर लोगों के विषय में लाभ देखने के लिए और लाभ पहुंचाने के लिए आपको वो निर्णय लेने जरूरी होंगे। लेकिन ऐसे निर्णय लीजिए, अपने फाइल में लिखना शुरू कीजिए कि आपने अपने गांव के लिए कितने निर्णय लिए, और उनमें से कितने कठिन निर्णय थे जो शायद लोगों के साथ आपको काफी समय लगा, 15 दिन लगा, 20 दिन लगा, 2 महीने लगे उनको इस बात को समझाने के लिए, लेकिन फिर भी आपने वो निर्णय छोड़ा नहीं और आपने वो निर्णय लिया। दूसरी चीज जो बहुत ज्यादा जरूरी है, देखिए, हर व्यक्ति का जो विजन होता है
वो बहुत शॉर्ट टर्म रहता है, और राजनीति में खासकर बहुत शॉर्ट टर्म विजन रहता है। हम केवल मात्र 2 महीने का देखते हैं, 3 महीने का देखते हैं। हम एक छोटा सा उद्योग सोचते हैं, हम कृषि प्रधान देश से हैं, तो हम एक सीजन के लिए एक क्रॉप लगाते हैं। मोदी जी इसलिए अलग हैं क्योंकि जब मैं उनसे पहली बार मिली थी और जब मैं वापस आई तो मैंने एक ही चीज अपने मन में सोची कि ये व्यक्ति केवल मात्र अगले 10 सालों की ही बात करता है। आज वो 70 वर्ष के हैं, लेकिन अभी भी वो इस बारे में चिंतित हैं कि जब हम अगले 10 साल में विश्व गुरु बनेंगे तब हम कैसे होने चाहिए। और इसीलिए आप अपनी संस्था के लिए, अपने गांव के लिए शॉर्ट टर्म गोल्स बनाइए, मिड टर्म गोल्स बनाइए, लेकिन लॉन्ग टर्म गोल्स रखिए। सोच को बदलने में बहुत समय लगता है और आप लोग की सबसे बड़ी जिम्मेदारी सोच बदलनी है, और खासकर गांव के लोगों की सोच बदलनी है। और इसीलिए समय दीजिए अपने आप को, अपने कार्य को भी। तीसरी चीज जो कि हम सब में कमी रहती है, जब हमारे छोटे बच्चे होते हैं, मेरे 12-13 साल के बच्चे हैं, लड़के हैं, तो मैं उनको डिसिप्लिन करती हूँ। मेरे पिताजी फौज में थे, उन्होंने मुझे निरंतर सिखाया कि बेटा चाहे कुछ भी हो जाए 6:30 बजे उठना है, मतलब उठना है। ये अनुशासन जो है ना, ये बहुत ज्यादा जरूरी है, और इसे हमें अपनी संस्था में, अपने अंदर, अपने लोगों में लाना ही है। इसलिए यदि आपके पास छोटा ऑफिस है तो आप ऑफिस आइए। आज वर्क फ्रॉम होम है, तब भी आप घर पर अगर एक कॉल रख के सबको एकत्रित करना है तो कॉल रखिए। जूम कॉल पे आना है तो 6 बजे आना ही है। ये अनुशासन रखिए। जब तक आप ये अनुशासन नहीं रखेंगे, क्योंकि सेवा क्षेत्र में कई बार हम अनुशासन छोड़ देते हैं क्योंकि ये लोगों का क्षेत्र है। लेकिन आप यदि नरेंद्र भाई मोदी को देखेंगे तो वो 4 बजे उठते ही हैं, योगा करते ही हैं और ये अनुशासन पालते हैं, और इसीलिए वो नरेंद्र भाई मोदी। चौथी चीज जो कि शायद हमें समझ में नहीं आती लेकिन उनके अंदर है, मैं अक्सर लोगों को और अपनी टीम को समझाती हूँ कि उनका एक भी ट्वीट, एक भी फेसबुक पोस्ट कभी मिस नहीं होता है, वो चाहे किसी भी दुनिया के किसी भी क्षेत्र में रहते हैं। तो ये कैसे होता है? आपने कभी उनके हाथ में फोन देखा है क्या? जब तक वो सेल्फी नहीं लेते उनके हाथ में कभी भी फोन नहीं रहता है, लेकिन उनकी ट्वीट लगातार चलते रहते हैं। इसे योजनाकार कहते हैं, मतलब प्लानिंग। और हर संस्था जो होती है, और खासकर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन जो है, वो प्लानिंग नहीं करती है। हमें अपनी प्लानिंग बिजनेस की तरह करनी है, और हमें ये प्लानिंग करनी है कि हम इस महीने क्या करेंगे, 3 महीने में क्या करेंगे, 6 महीने में क्या करेंगे। मैंने अपनी कंपनी की शुरुआत 3 लोगों से की और आज हमारे पास 3000 लोग हैं। लेकिन आज मैं शायद अपना जीवन मैंने देश सेवा के नाम समर्पित कर दिया, लेकिन मेरी कंपनी चलती रहती है, और वो इसलिए चलती है क्योंकि मुझे पता है कि मैंने कहीं ना कहीं ये योजना बना रखी है कि इसे कैसे चलना है। तो इसलिए योजना बनाइए, अपने से सक्षम लोगों को लीजिए और उनको सिखाइए कि किस प्रकार से आप इस योजना पे चलना चाहते हैं, इस दिशा में चलना चाहते हैं। और अंत में एक चीज कहूंगी, आज सुबह मैंने एक बहुत अच्छा कार्यक्रम किया। हमने सोचा कि 70 साल के युवा हैं वो, क्योंकि जिस प्रकार से वो काम करते हैं, नवरात्रों में उपवास रखते हैं, फिर भी लगे रहते हैं बिना छुट्टी लिए। इतने सालों से हमने उनको बिना छुट्टी लिए, बिना बीमार पड़े, कोरोना काल में भी मुंह पे पट्टी बांधे घूमते हुए देखा है। वो 70 साल के युवा हैं, और हम जैसे युवा को शर्म आनी चाहिए उनके सामने। और इसकी एक ही युक्ति है, और इसीलिए मैंने सुबह एक कार्यक्रम लिया था। मैंने एक एक्सरसाइज 70 सेकंड के लिए किया और कहा कि ये हमारी सलामी है आपको, और इसीलिए बहुत जरूरी है कि आप अपने आप को स्वस्थ रखिए। ऊपर जब आप ध्यान देंगे, आप स्वस्थ रहेंगे तो आपका गांव स्वस्थ रहेगा। और याद रखिए कि आपको और ज्यादा लंबी आयु चाहिए ताकि आप देश सेवा में उतर सकें। अपने जैसे और लोग तैयार कीजिए और उनको भी ये 5 युक्तियां बताइए, ताकि हर के अंदर जो नरेंद्र मोदी छुपा है वो बाहर आए। क्योंकि हमारे देश को आज उस मुकाम में नरेंद्र भाई मोदी ले गए हैं जहां पर हर क्षेत्र में एक नरेंद्र मोदी उनकी प्रेरणा से खड़ा हो सकता है। और ये प्रेरणा महाराष्ट्र के गांव में
आपको लेके जानी है, और मुझे बहुत ज्यादा विश्वास है कि आप सब लेकर जा सकते हैं, क्योंकि शेखर भाऊ, विजय जी, राहुल जी, इन सब ने मिलकर जिन लोगों को चुना है, वो लोग किसी भी हालत में नरेंद्र भाई मोदी से कम नहीं हो सकते। इसी बात पर मुझे आपने बुलाया और बोलने का मौका दिया, इसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद। बहुत सारे हैं, यदि 2 प्रश्न विजय जी चुन के मुझे बता देंगे जो कि महत्वपूर्ण है। श्वेता जी, जी शेखर श्वेता जी, हाँ, मैं थोड़ा सा 1-2 मिनट बात करना चाहता हूँ। आराम से प्लीज। सबसे पहले तो मैं आपकी माफी मांगना चाहता हूँ। मुझे आज सडनली मेरे वाइफ के आंटी एक्सपायर हुई, तो हम मेरे को यहाँ गांव में उनके आना पड़ा। अभी वहीं पे हूँ मैं, तो इसलिए मैं ये आज का मीटिंग लीड भी नहीं कर पाया। लेकिन मैं सबको एक बात बताना चाहता हूँ, जितने भी 110 एनजीओ अभी जुड़े हुए हैं, तो आज थोड़ा सा काफी प्रोग्राम्स होने की वजह से आज थोड़ा सा मैं जो एक्सपेक्ट कर रहा था वो रिस्पांस मुझे नहीं लग रहा है। तो मैं ये चाहता हूँ कि पहली सबसे रिक्वेस्ट आपको ये रहेगी कि आप मुझे एक डेट आपको मुझे देनी है। जो आज आपने बात की मैं पूरा नहीं सुन पाया हूँ, लेकिन जो भी आत्मनिर्भर भारत का हमने अभियान शुरू किया है, वो आत्मनिर्भर गांव से शुरू किया है। और आज हम लोग 14 तारीख से सेवा सप्ताह का काम हम कर रहे हैं, और सभी आंकड़े 70 के हिसाब से कर रहे हैं, ताकि मोदी जी के बारे में उसकी जानकारी करके हम लोग उसको प्रमोट कर सके। और हमारा काम बहुत अच्छे से शुरू हो चुका है इसमें, और ये 2 अक्टूबर गांधी जयंती तक चलेगा। तो मैं आपको विनती करता हूँ कि आपने अभी जो भी मैंने जितना सुना और आपका जो गाइडेंस है, और मैंने आप बात करने के पहले थोड़े कमेंट्स भी पढ़े, तो सब लोग चाहते हैं कि आपका स्पेशल टाइम मैं इसके लिए लूं, और सभी एनजीओज को आपका गाइडेंस मुझे भी बहुत जरूरी लगता है। क्योंकि मैं सबको एक चीज बताना चाहता हूँ, यहाँ जितने भी एनजीओ ज्वाइन हुए हैं, मेरे श्वेता जी ये मेरे मेंटर है। और ये जैसे भी महा एनजीओ शुरू हुआ है, ये महा एनजीओ शुरू करने के पीछे जो मेरे साथ पहले दिन से जो ताकत खड़ी थी वो श्वेता शालिनी जी थी। और हर एक जगह पे मुझे कभी भी कोई भी अड़चन आती है तो मैं उनको कंसल्ट करता हूँ, उनकी सलाह लेता हूँ। और वो हम सब लोग देख रहे हैं कि उसका रिजल्ट आज क्या लेवल पे जा रहा है। उन्होंने हर एक चीज को अलग अलग रखा हुआ है। मैंने अभी उनके इसमें भी सुना कि कोई भी राजकारण, आप कोई भी समाज सेवा में मत लाना। और इतना बोलने के बाद हमने इसका प्रैक्टिकली इम्प्लीमेंट भी किया, तो हमको बहुत अच्छा रिजल्ट इसमें आया है। लेकिन कुछ चीजें हैं जो अपने विचारधारा से जुड़ती है। आज मोदी जी के पास देख के मैंने भी एक मेरा बहुत बड़ा आर्टिकल आज लोकमत में लिखा है, जिसमें मैं उनसे जो प्रेरणा मेरे को मिली है उसके बारे में मैंने लिखा है। श्वेता जी, मैं वापस एक बार आपसे विनती करता हूँ कि एक डेट मुझे आपकी इसमें चाहिए। और आज सबके सामने मैं एक चीज और डिक्लेयर करना चाहता हूँ कि आज का मौका है, मोदी जी का बर्थडे है, तो वो अपने महा एनजीओ के एडवाइजर बॉडी पे मैं पहला नाम श्वेता जी आपको प्रपोज कर रहा हूँ। तो आप मुझे एक्सेप्टेंस इसका दीजिए, तो आपके नाम से ही मैं ये एडवाइजरी बॉडी शुरू करना चाहता हूँ। श्वेता जी। शेखर जी, आपका हुक्म है। शेखर जी, आप हमारे बड़े भाई हैं, आप हुक्म दीजिए। जिस दिन आप हुक्म देंगे, हम आपसे मैंने प्रश्न भी किया क्या कि आज कितने बजे आना है, क्या आना है। जी जी तो जी जी, नहीं नहीं, बिल्कुल। आप बड़े भाई हैं, आप बहुत अच्छा काम करने की कोशिश कर रहे हैं। आप खड़े हैं, आप निश्चिंत रहें, आप केवल मात्र हुक्म दे दीजिए, मैं अवश्य आऊंगी। और मैंने आपने सुना नहीं शायद, कहा कि ये बहुत विस्तृत विषय है, और हर एक व्यक्ति के प्रश्नों का उत्तर देना चाहूंगी मैं, उनको जी मैं जी ये अवश्य करूंगी। आप जब बोले आऊंगी। जी, थैंक यू सो मच। विजय, प्लीज कंटिन्यू करो। श्वेता जी, मैं सब एनजीओज और हमारे गांव के प्रतिनिधियों के तरफ से आपका दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। और आपका मार्गदर्शन हमें और भी चाहिए, क्योंकि ये शुरुआत है। मैं आपको सिर्फ एक रिव्यू देना चाहता हूँ। लास्ट टाइम आप हमारे ऑफिस में आई थी, तो आपने जो हमें बताया था कि आप 5 सेगमेंट पे काम शुरू करें, तो उसमें से पहला सेगमेंट ये आत्मनिर्भर गांव हो चुका है। और आज लगभग 500 से ज्यादा गांव में हम पहुंच चुके हैं। और इसमें आपने किसानों की बात की, तो किसानों पे फार्मर प्रोड्यूसर कंपनीज की
हम लोग अभी फॉर्मेशन भी कर रहे हैं। लगभग 200 से ज्यादा इंक्वायरी थ्रू आउट महाराष्ट्र आज हमारे पास है। बहुत अच्छे। और इसमें जैसे आपने कहा कि शिशु लोन है या नाबार्ड का आगे चल के इस पे हमें कैसा सहयोग लेना है या सेल्फ हेल्प ग्रुप पे कैसे काम करना है, इस पे हम जरूर एक अच्छा अध्ययन करेंगे। और नोडल बैंक जो है हर डिस्ट्रिक्ट की, उसको भी हम कम्युनिकेट करेंगे। अब इसमें आत्मनिर्भर अभियान में आपने जैसे कहा है कि आयुर्वेदिक जड़ी बूटी या मधुमक्खी पालन का एक प्लान ऑफ एक्शन बनाए, तो इस पे भी काम हो चुका है। पर मैं आपको सब हमारे एनजीओ के तहत ये विश्वास देना चाहता हूं कि आत्मनिर्भर भारत अभियान का सबसे अच्छा मॉडल महाराष्ट्र में हम आपके मार्गदर्शन से और आपके सहयोग से सारे स्वयंसेवी संस्थाओं के मदद से जल्द दिखाने की कोशिश करेंगे। जी, बहुत बहुत शुक्रिया। आणि मी आता राहुल पाटलांना विनंती करतो की आजचे आपले दुसरे गेस्ट भाऊसाहेब उमाटे आलेले आहेत, तर त्यांचा परिचय आपण राहुलजी तुम्ही द्या। भाऊसाहेब उमाटे हे आज आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याविषयी आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत, जो आपला आजचा विषय आहे। राहुलजी। विजयजी, पहिल्या स्पीकर श्वेताजी शालिनी यांना धन्यवाद। आणि आपण आपल्या दुसऱ्या विषयाकडे वळतो। आपला आजचा दुसरा एक विशेष दिन म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासाठी आपल्याकडे एक विशेष गेस्ट श्री शिवाजीराव उमाटे म्हणजे भाऊसाहेब उमाटे सर आपल्या सोबत आहेत। उमाटे सर, तुम्हाला आम्ही होस्ट केलेला आहे, तुम्ही जरा व्हॉइस चेक करता प्लीज। हॅलो। जी सर। हो जी सर, क्लियर आहे। उमाटे सरांचं इंट्रोडक्शन करायला हवं की मराठवाडा मुक्ती संग्रामावर उमाटे सर काय काय बोलणार किंवा आपला हा विषय आज। तर उमाटे सर इतिहास नागरिक शास्त्र अभ्यास मंडळ सदस्य आहेत, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद। सचिव आहेत बाबासाहेब परांजपे फाउंडेशन लातूर। यांनी बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकांची अनुक्रमे नावं असतील एमपीएससी प्लॅनर 2016 याचे 5 आवृत्ती, PSI STI असिस्टंट मार्गदर्शन 2016 3 आवृत्त्या झालेल्या आहेत, NTSC परीक्षा मार्गदर्शिका, शौर्यगाथा हैदराबाद मुक्ती संग्रामची, हे पण यांनी प्रकाशित आणि लिखित केलेलं पुस्तक आहे। हैदराबाद मुक्ती संग्राम आणि गोरठा हत्याकांड याच्यावर वर्तमानपत्रात लेखन असतं। याचबरोबर लोकसत्तामध्ये यशस्वी भव या सदरातून लेखन चालू असतं। तसंच सरांचा एक युट्यूब चॅनल पण आहे ज्यावर तुम्ही कनेक्ट होऊ शकता। त्या युट्यूब चॅनलचं नाव टोटल हिस्ट्री बाय उमाटे सर आहे आणि सरांची वेबसाईट आहे भाऊसाहेबउमाटे.com www.भाऊसाहेबउमाटे.com। उमाटे सर, ह्या विषयावर तुम्ही अजून प्रकाश टाकावा आणि आम्हाला या मुक्ती संग्रामची जी गाथा आहे ती आम्हाला सोप्या शब्दात सांगावी अशी मी तुम्हाला विनंती करतो। उमाटे सर। नमस्कार सर। आजच्या या महा एनजीओ फेडरेशन आयोजित कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय शेखर मुंदडाजी, विजय वरोडकर सर, मुकुंद शिंदे सर, आता ज्यांनी माझा परिचय करून दिला ते श्री राहुल पाटील सर, आणि ऑनलाईन या सेमिनारला उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना मी या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये ज्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले या सगळ्यांना विनम्र अभिवादन करून हा हैदराबाद मुक्ती संग्राम नेमका काय आहे आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाचं भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमधलं काय योगदान राहिलेलं आहे याविषयी मी मांडणी जी आहे ते आता करणार आहे। तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी अजून भारताच्या स्वातंत्र्याची परिपूर्ती झाली नव्हती, कारण भारतामध्ये फक्त ब्रिटिशांचं साम्राज्य नव्हतं। टक्केवारीच्या भाषेत जर बोलायचं झालं तर जवळपास 75% भाग हा ब्रिटिशांच्या जुकडाखाली होता आणि हा भाग जो आहे तो 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला। मात्र काही फ्रेंचांच्या वसाहती होत्या, काही वसाहती ज्या आहेत त्या पोर्तुगीजांच्या होत्या
आणि या पोर्तुगीजांच्या फ्रेंचांच्या वसाहतीशिवाय त्या काळामध्ये भारतामध्ये 565 संस्थानं होती. या 565 संस्थानांना भारतामध्ये विलीन करून घेतल्याशिवाय खऱ्या अर्थानं भारताचं भारत म्हणून अस्तित्वात येणं शक्य नव्हतं. आणि तत्कालीन गृहमंत्री आणि भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून या 565 पैकी 561 संस्थानं जी आहे ती 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच भारतामध्ये विलीन झाली. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेमुळे ही सगळी संस्थानं विलीन जरी झाली असली तरी पण 4 संस्थानिकांनी भारतामध्ये विलीन व्हायला नकार दिला. त्यामध्ये काश्मीरचं संस्थान होतं, मणिपूरचं संस्थान होतं, जुनागडचं संस्थान होतं आणि एक महत्वाचं म्हणजे आमचं हैदराबादचं संस्थान होतं. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की काश्मीरचा प्रश्न जो आहे तो किती दिवस रेंगाळलेला, किंवा तुम्ही जर परवाच्या वर्तमानपत्र वाचला असाल तर पाकिस्तान परत जुनागडच्या संस्थानचा जो भाग आहे तो पाकिस्तान आपल्या नकाशामध्ये आता नवीन, म्हणजे ही एक 4-8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, तो दाखवलेला आहे. आणि आपला जो हैदराबाद होता, हा हैदराबाद तर भारताच्या अगदी मध्यभागामध्ये असलेलं हे संस्थान होतं. आणि हे संस्थान जोपर्यंत खऱ्या अर्थानं भारतामध्ये विलीन होत नव्हतं तोपर्यंत भारताचं भारत म्हणून अस्तित्वात येणं शक्य नव्हतं. म्हणून मला तुम्हाला आवर्जून असं सांगायचंय की हैदराबादचा मुक्ती लढा हा केवळ एखाद्या संस्थानाचा लढा नव्हता, तर हा मुक्ती लढा जो आहे तो भारताच्या स्वातंत्र्याची परिपूर्ती करणारा लढा होता. ही गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात घ्यावी लागते. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हैदराबादचा मुक्ती लढा हा केवळ हिंदू आणि मुस्लिम यांच्यातला संघर्ष नाही. मग सगळ्यांना माहिती आहे की हैदराबादमध्ये जो संस्थानिक होता तो 7वा निजाम मीर उस्मान अली खान हे होते. आता ते मुस्लिम होते आणि या हैदराबाद संस्थानामध्ये 1591 पासून वेगवेगळ्या मुस्लिम राजवटी ज्या आहेत त्या नांदत आलेल्या आहेत. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कुतुबशाही होती, नंतर मुघलशाही आली, त्यानंतर 1774 ला या मुघलांच्या दरबारामध्ये सेनापती असलेला मीर कमरुद्दीन यानं या औरंगाबादला काय केलं की असफजाही राजवटीचा पाया घातला. लक्षात घ्या आपण की असफजाही राजवट जी आहे ती असफजाही राजवट म्हणजेच निजामशाही. खरं तर त्या राजवटीचं नाव असफजाही आहे. निजाम हा त्यांना मिळालेला किताब होता. निजाम म्हणजे एखाद्या प्रदेशाची व्यवस्था पाहणारा असा त्याचा अर्थ होतो. मात्र निजामाची जी राजवट आहे पुढच्या कालखंडातल्या सगळ्या या संस्थानिकांनी आपल्याला निजाम हेच बिरुद जी आहे ती पदवी जी आहे ती वापरलेली आहे. खरं तर ती असफजाही राजवट आहे. आणि 1724 पासून जवळपास 1948 पर्यंत म्हणजे 224 वर्ष हे असफजाही राजवट जी आहे ती राज्य करत होती. आणि ही असफजाही राजवट जी आहे त्या असफजाही राजवटीच्या सुरुवातीचा कालखंड हा आपण फार चर्चा करण्याचा विषय नाहीये. खऱ्या अर्थानं हा मुक्ती लढ्याचा जो भाग आहे तो 1938 ते 1948 चा आहे. मी थोडंसं मागे घेऊन गेलो ते 1920 ते 1948 असा हा कालखंड आहे. आणि या हैदराबाद मुक्ती लढा हा खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीचा अत्यंत शौर्याचा, धैर्याचा, त्यागाचा असा लढा आहे. अजूनही पश्चिम महाराष्ट्रातील अनेक इथं माझे बांधव जॉईन झालेले आहेत की त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रानं हे लक्षात घ्यायचंय की जर मराठवाड्यानं बिनशर्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला नसता तर संयुक्त महाराष्ट्र निर्माण होणं शक्य नव्हतं. बिनशर्त हा मराठवाडा तेव्हा सामील होऊ शकला ज्यावेळेस हैदराबादचं संस्थान मुक्त झालं. आणि हा मराठवाडा जो आहे या मराठवाड्यानं जो 13 महिने 2 दिवस उशीर झाला आम्हाला स्वतंत्र व्हायला, या कालखंडामध्ये जे अनन्वित अत्याचार सहन केले त्याला इतिहासामध्ये तोड नाही. माझं राहून मला असं वाटतं की आमच्या मुक्ती लढ्याकडे प्रचंड दुर्लक्ष जे आहे ते झालेलं आहे. आणि म्हणून मी आज या महा NGO ला खूप मी सुरुवातीला तुमचे आभार व्यक्त करू इच्छितो. कारण हा दुर्लक्षित इतिहास जो आहे तो सर्व दूर म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांपर्यंत हा दुर्लक्षित इतिहास घेऊन जाण्याचं काम आपण करत आहात. आणि हा इतिहास जो आहे तो मुळामधून समजून घेणं गरजेचं आहे. हा 7वा निजाम जो आहे तो 1911 ला गादीवर आला आणि गादीवर आल्यानंतर खऱ्या अर्थानं हैदराबादला एक स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून यांनी हालचाली सुरू केल्या. काय केलेलं आहे बघा, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये यांनी अनेक सुधारणा केल्या. बँक तर ऑलरेडी हैदराबाद स्टेट बँक जी आहे ती 1855 ची आहे, सुरुवात झालेली होती. आता ती विलीन झाली SBI मध्ये. तर अशा पद्धतीचे बँक सुरू झाली, स्वतःचं वेगळं चलन होतं, पोस्ट ऑफिस होतं, तार यंत्रणा होती, स्वतःची वेगळी मिलिटरी होती. आणि हैदराबादमध्ये स्वतःच्या वेगळ्या उस्मानिया नावाचं विद्यापीठ 1918 ला स्थापन केलं. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न जे आहेत ते चालू होते. जसं ICS नावाची एक्झाम होती, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. त्या धर्तीवर हैदराबाद सिव्हिल सर्व्हिसेसची स्थापना केली. आपल्या मंत्रिमंडळामध्ये 4 युरोपियन मंत्री आणले. संस्थानामध्ये अनेक बाहेरचे लोक जे आहेत ते आणून बसवायला सुरुवात केली, बुद्धिमान लोक, जेणेकरून की हैदराबादचा प्रगती जी आहे ती करता यावी.
असं असतानाही हैदराबाद मधली सगळ्यात मोठी समस्या अशी होती की या हैदराबादमध्ये 85% प्रजा जी आहे ती हिंदू होती, 11% मुस्लिम होती. असं असतानाही उर्दूची सक्ती होती. इसवी सन 1884 पासून उर्दू ही भाषा जी आहे ती हैदराबादमध्ये सक्तीची केली गेली होती. 4थी पर्यंत शिक्षण जरी मातृभाषेतून घेता येत असलं तरी 5वी पासून सगळं शिक्षण जे आहे ते उर्दू मध्ये होतं. आणि तुम्हा सगळ्यांना कदाचित आश्चर्य वाटेल की उस्मानिया विद्यापीठ हे भारतातलं एकमेव विद्यापीठ होतं ज्या विद्यापीठामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं शिक्षण सुद्धा उर्दू भाषेमधून म्हणजे मातृभाषेतून त्या ठिकाणच्या दिलं जात होतं. आणि अशा पद्धतीनं हे हैदराबाद जे आहे हे संस्थान हिंदू लोकांसाठी अत्यंत मुश्किल होतं, कारण की यांची मातृभाषा मराठी होती आणि शिक्षण उर्दूमध्ये घ्यावं लागायचं. सगळे शासकीय व्यवहार जे आहेत ते उर्दूमध्ये चालायचे. त्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदू लोकांची गळचेपी जी आहे ती व्हायला सुरुवात केलेली होती. आणि यामध्ये भर पडली त्याला म्हणतात गस्ती निशान 53. त्या गस्ती निशान 53 नुसार नवीन कायदे केले गेले आणि त्यामध्ये एक अत्यंत अन्यायी जुलमी असा कायदा होता. आम्हाला नवीन मंदिर बांधता येणार नव्हतं, मंदिराची डागडुजी करता येणार नव्हती, कुठली सभा आयोजित करता येणार नव्हती, व्यायामशाळा काढता येणार नव्हती, वाचनालय सुरू करता येणार नव्हतं. सगळ्या पद्धतीच्या आमच्या ज्या हालचाली आहेत यावर बंधनं आणण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सुरू केलेलं होतं. आणि यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न जो आहे तो जो या संस्थांनी प्रजेनं केलेला आहे हा मुक्तीलढा जो आहे तो हा फार मोठा मुक्तीलढा आहे. लक्षात घ्या. मी थोडंसं तुलना करून सांगतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकरणामध्ये मला कुणालाही ब्लेम करायचं नाही किंवा कुणाला नाव ठेवायचं नाहीये. पण भारताच्या स्वातंत्र्याची सगळ्या ज्या घटना घडल्या त्या घटना सगळ्या ज्या आहेत त्या आमच्या हैदराबादमध्ये घडलेल्या आहेत. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याची प्रतिकृती म्हणून आम्हाला हैदराबाद मुक्ती संग्रामाकडे पाहावं लागतं. जसं इथं गांधीजींचं नेतृत्व लाभलं तसं आमच्या इथं स्वामी रामानंद तीर्थ यांचं नेतृत्व लाभलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या चळवळी झालेल्या आहेत, शेतकऱ्यांनी भाग घेतलेला आहे, सर्वसामान्य लोकांनी त्या हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग जो आहे तो नोंदवलेला आहे. हा मुक्तीलढा हा खऱ्या अर्थानं लोकलढा होता. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्या घटना यामध्ये तुम्हाला घडल्याचं मी तुम्हाला उदाहरणानिशी या ठिकाणी सांगू शकतो. काय झालेलं आहे बघा. हैदराबाद मुक्तीलढ्यामध्ये सुरुवात झाली हिंदू महासभेपासून. हिंदू महासभा जी आहे या महासभेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा खूप मोठे प्रयत्न जे आहे ते केलेले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण नथुराम गोडसे जे होते या नथुराम गोडसेंनी 1938 ला जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांना अटक झाली होती आणि चंचलगुडा नावाचा एक तुरुंग आहे हैदराबादमध्ये. त्या चंचलगुडा तुरुंगामध्ये 1 महिना ते बंदी होते. त्याची नोंद जी आहे ती मला तिथं सापडलेली आहे. चंचलगुडा जे तुरुंग आहेत त्या ठिकाणी. कुणाचं सांगतोय मी तुम्हाला? नथुराम गोडसेंचं. हिंदू महासभेच्या माध्यमातून जे आंदोलन झालं त्यामध्ये ते आलेले होते. त्यानंतर दुसरं महत्वाचं आंदोलन ज्यांच्या वतीनं झालं ते आर्य समाज आहे. आर्य समाजानं फार मोठं आंदोलन केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस 1935च्या नंतर ज्यावेळेस रजाकार संघटनेच्या माध्यमातून धर्मांतराला वेग आलेला होता अशा कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं या हैदराबादमध्ये हिंदू लोकांना निर्भय बनवण्याचं काम, हिंदू लोकांच्या मध्ये जनजागृती करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आर्य समाजाने केलेलं आहे. आर्य समाजाची पहिली शाखा जी आहे ते 1880 ला म्हणजे मुंबईची शाखा स्थापन झाल्यानंतर 1880 ला आमचं धारूर नावाचं गाव आहे. त्या धारूरला आर्य समाजाची आमच्या हैदराबाद स्टेट मधली पहिली शाखा स्थापन झाली. तेलंगणा नावाचं एक गाव आहे या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणी आर्य समाजाची दुसरी शाखा स्थापन झाली. आर्य समाजाच्या माध्यमातून फार मोठं काम सुरू झालेलं होतं. भाई श्यामलाल जी असतील, भाई बन्सीलाल जी असतील, पंडित नरेंद्र जी असतील, त्यानंतर महत्वाची नावं जी आपल्याला सांगता येईल त्यामध्ये माधवराव घोणशीकर आहेत किंवा वीरभद्रजी आर्य आहेत. असे कितीतरी फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्य समाजी लोक होते. ज्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्य समाजाची चळवळ जी आहे ती या संस्थानामध्ये रुजवलेली आहे, वाढवलेली आहे. आणि यातून काही एकापेक्षा एक भयानक घटना जी आहे त्या घडायला सुरुवात झालेल्या होत्या. त्या अगोदर थोडंसं स्वामीजी आमच्या संस्थानामध्ये कसे आले याची पार्श्वभूमी सांगणं मला अगत्याचं वाटतं. तुम्हाला माहिती असेल की स्वामी रामानंद तीर्थ ज्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाचं नेतृत्व केलं ते मुळामध्ये हैदराबाद संस्थानाच्या बाहेरचे होते. विजापूर जिल्ह्यामध्ये सिंदगी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. ते सिंदगी नावाचं गाव जे आहे ते या हैदराबाद संस्थानामध्ये नव्हतं, ते ब्रिटिश भारतामध्ये होतं. आणि स्वामीजींचा हैदराबादशी कुठलाही संबंध नव्हता. पण एक घटना घडली आणि त्या घटनेनं स्वामीजी इथं आले. काय झालेलं आहे बघा. मी तुम्हाला म्हणले की मातृभाषेतून शिक्षण देण्यावर बंदी घातलेली होती. असं असतानाही मातृभाषेतून शिक्षण देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. त्यातला सगळ्यात महत्वाचा लक्षवेधी प्रयत्न ज्यांनी केला ते आमच्या हिप्परगा नावाचं गाव आहे. जर तुम्हाला कोणी इथं उस्मानाबाद जिल्ह्यातलं असेल तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये
तत्कालीन तुळजापूर तालुका, आताचा जो तालुका आहे तो लोहारा नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये हिप्परगा नावाचं गाव आहे. त्या हिप्परगा नावाच्या गावामध्ये व्यंकटराव देशमुख आणि अनंतराव कुलकर्णी या दोघांनी एक राष्ट्रीय शाळा स्थापन केली होती 1921 ला. लक्षात घ्या, उर्दू भाषेची सक्ती असताना सुद्धा या दोन भावांनी मराठी भाषेतून शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी राष्ट्रीय शाळा जी आहे ती स्थापन केली. आणि या राष्ट्रीय शाळेच्या माध्यमातून या संस्थानातील अनेक मुलं जी आहेत ती तिथं गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेऊ लागले. आणि या संस्थेमध्ये 1929 ला स्वामीजी आले. स्वामीजींचं मूळ नाव जे आहे ते व्यंकटेश भवनराव खेडगीकर असं होतं. आणि स्वामीजी संस्थानामध्ये आले 1929 ला त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून. आणि स्वामीजींनी तिथं सोबत ज्यांना आणलं ते पूज्य बाबासाहेब परांजपे होते. स्वामीजींचे तिथले विद्यार्थी जे आहेत ते पुढे संस्थानामधले एक महत्वाचे नेते झाले. ते देवीशरण चव्हाण होते, लोहारेकर गुरुजी होते. अनेक एकापेक्षा एक लोक येऊन गेले. वि. स. खांडेकर सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी व्हिजिट केलेली आहे या हिप्परग्याच्या शाळेला. आणि त्यावर त्यांनी सविस्तर लेख सुद्धा लिहिलेला होता. आणि या हिप्परग्याच्या शाळेमध्ये आल्यानंतर स्वामीजींना असं वाटू लागलं, विरक्तीकडे झुकले. आणि त्यातून स्वामीजींनी 1932 ला 14 जानेवारी 1932 ला स्वामीजींनी या ठिकाणी संन्यास घेतलेला आहे. त्यांचं नाव आता बदललं गेलं. आता ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्या ठिकाणी शैक्षणिक कार्य सुरू ठेवलेलं आहे. पुढे ते 1935 ला मोमिनाबाद, जर कोणी इथं बीड जिल्ह्यामधलं असेल तर अंबाजोगाईचं जुनं नाव जे आहे ते मोमिनाबाद होतं. त्या मोमिनाबाद या ठिकाणी योगेश्वरी नावाची एक शिक्षण संस्था 1918 लाच स्थापन झालेली होती. स्वामीजींनी त्या संस्थेची स्थापना केली नाही, तर स्वामीजींनी त्या संस्थेचं पुनर्जीवन केलं. आणि 1935 पासून स्वामीजी त्या ठिकाणी राहू लागले. आणि पुढच्या कालखंडामध्ये 1938 ला आपल्याला लक्षात घ्यायचंय की 1938 मध्ये या ठिकाणी हिप्परगा लातूर या ठिकाणी एक महाराष्ट्र परिषदेचं दुसरं अधिवेशन भरलं होतं श्रीनिवास शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली. आणि या अधिवेशनामध्ये आनंद कृष्ण वाघमारे यांनी स्वामीजींना आग्रह धरला की तुम्ही आता शैक्षणिक कार्य आपल्या सहकार्याकडे सोपवा आणि तुम्ही या हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून पुढे या. आणि स्वामीजींना वाटत होतं की ही यायला पाहिजेत, कारण की अशा काही घटना घडल्या होत्या ज्या घटनामुळे स्वामीजी व्यथित झाले होते. आता हैदराबाद मधल्या जनतेला एकत्र आणलं पाहिजे, लढा जो आहे तो उभारला पाहिजे, निजामाच्या रजाकारांच्या अन्यायी राजवटीच्या विरोधामध्ये आपल्याला एल्गार पुकारला पाहिजे असं स्वामीजींना वाटलं. आणि स्वामीजींनी या कालखंडामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेतल्याचं दिसून येतं. स्वामीजी आले. स्वामीजी का आले त्याची एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. गुंजोटी नावाचं एक गाव आहे आणि गुंजोटी नावाच्या गावामध्ये एक महत्वाची घटना घडली 1937 मध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की उमरगा जवळ 3 किलोमीटरवर गुंजोटी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी आर्य समाजाचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू होतं. आर्य समाजाचे त्या ठिकाणचे जे तरुण कार्यकर्ते होते वेद प्रकाश म्हणून होते. आणि 23 फेब्रुवारी 1937 रोजी या ठिकाणी गुंजोटी या ठिकाणी भाई बन्सीलालजी यांचं व्याख्यान जे आहे ते आयोजित केलेलं होतं. आणि भाई बन्सीलालजी येणार आहेत म्हणून परिसरातील अनेक गावातील आर्य समाजी मंडळी जमली होती. आणि ही सभा उधळून लावण्यासाठी या रजाकारांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये संघटन केलं गेलं होतं. आणि रजाकार छोटुमिया नावाचा एक त्या ठिकाणचा पुढारी होता. त्यांना परिसरातील अनेक रजाकारांना गावामध्ये आणलं. हे वेदप्रकाशजी जे आहेत ते उमरग्याला गेलेले होते आणि त्यांनी सायकल घेऊन गेले. ते आपली सायकल घेऊन गेले आणि त्या ठिकाणी बन्सीलालजीला आणण्यासाठी ते रिसीव्ह करण्यासाठी गेलेले होते. गावामध्ये या ठिकाणी दिवसभर रजाकारांनी धुमाकूळ घातलेला होता. याची कुठलीही खबर या ठिकाणी वेदप्रकाशजींना नव्हती. ते 4 वाजेपर्यंत वाट पाहतात उमरग्यामध्ये, पण भाई बन्सीलालजी येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते निराश होतात. ते घरी परततात. घरी येतात, जेवण करतात आणि थोडंसं आराम करायला बघतात. इतक्यामध्ये त्यांना बाहेरून आवाज येतो आणि तो आवाज असा असतो की वैदिक धर्म अमर रहे, वैदिक धर्म अमर रहे अशी घोषणा ऐकल्यानंतर वेदप्रकाशजींना वाटलं की अरे भाई बन्सीलालजी आले असतील. आणि ते अत्यंत उत्साहानं, नेहमी तलवार बाळगणारा हा तरुण, अत्यंत निर्भय असा तरुण, बलाढ्य शरीरयष्टी लाभलेला तरुण, तो वेगानं पळत जो आहे तो घराच्या बाहेर पडतो. त्यांना वाटतं की आपण बन्सीलालजी यांचं स्वागत करावं. मात्र दुर्दैव असं की ते बन्सीलालजी नसतात. ते आर्य समाजाचे कार्यकर्तेही नसतात. ते असतात रजाकार. रजाकाराच्या घोळक्यामध्ये सापडलेला हा निशस्त्र वीर जो आहे तो कुठलंही हत्यार नसताना या रजाकाराशी लढत राहतो. आणि या ठिकाणी त्यांना धर्म बदलण्यासाठी सक्ती केली जाते. मात्र हा निर्भय आणि झुंजार वीर जो आहे तो तिथं लढत राहिला, निशस्त्र लढत राहिला आणि त्या ठिकाणी हुतात्मा झाले. वेदप्रकाशजी हे हैदराबाद मुक्ती संग्रामातलं पहिलं हुतात्मा आहे. आणि या घटनेनं खऱ्या अर्थाने हैदराबादमध्ये फार मोठा जनसंपर्क जो आहे तो वाढवला. लोकांना जागे केलं. लोक पेटून उठले
आणि स्वामीजींना पण वाटलं की स्वामीजींनी या लढ्यामध्ये जे आहे ते आता उतरावं. स्वामीजींचे अनेक सहकारी आहेत. मला इथं काही नावं जे आहेत ते तुम्हाला आवर्जून सांगायला हवीत. ज्यांनी स्वामीजींना या लढ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे. त्यामध्ये गोविंदभाई श्रॉफ आहे, पद्मश्री गोविंदभाई श्रॉफ आहेत, मुकुंदराव पेडगावकर आहेत, बाबासाहेब परांजपे आहेत, पूज्य बाबासाहेब परांजपे आहेत, त्यानंतर अनंत भालेराव आहेत. खूप सारी लोक आहेत म्हणजे ज्यांची नावं जी आहेत ती नावं सगळ्यांची घेणं या ठिकाणी जे आहे ते गरजेचं आहे, अगत्याचं आहे. आनंद कृष्ण वाघमारे आहेत, सक्र वैश्पायन आहेत, पुरुषोत्तम चपळगावकर आहेत, रामलिंग स्वामी, देवीसिंह चव्हाण, शामराव बोधनकर, श्रीनिवासराव बोरीकर, मुकुंदराव पेडगावकर, राघवेंद्र दिवाण, कुलचंद गांधी, नागनाथ परांजपे, माणिकचंद पहाडे, श्रीधर वामन नाईक, अशी कितीतरी नावं. म्हणजे मी जेवढी नावं सांगतोय त्यापेक्षा कितीतरी नावं आहेत ज्या नावांचा उल्लेख करणे या ठिकाणी आवश्यक आहे. मात्र मी असं म्हणेन की ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्य सेनानीची साथ या ठिकाणी स्वामीजींना लाभलेली आहे. स्वामीजींनी एकटा हा लढा दिलेला नाही. मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतोय हा लोकलढा होता. स्वामीजींना फक्त हिंदू लोकांनी साथ दिली असं नाही, तर मुस्लिम लोकांनीही दिली. लक्षात घ्या, रजाकार संघटनेची स्थापना जी आहे ती खरं तर रजाकारचं मूळ नाव मजलिस-ए इत्तेहादुल मुसलमीन होतं. त्यातला एक लढाऊ गट होता रजाकार नावाचा, त्याचं जुनं नाव खाकसार होतं. आणि या रजाकारांच्या माध्यमातून सुरुवातीला जो बहादूर यार जंग होता त्याच्या मृत्यूनंतर आमच्या लातूरचा कासिम रजवी जो आहे तो या रजाकार संघटनेचा नेता बनला. आणि या कासिम रजवीच्या नेतृत्वाखाली या रजाकार संघटनेनं अत्यंत चुकीचे कृत्य केलेले आहेत. अत्यंत वेडगळ असा हा माणूस होता. अत्यंत चुकीची भाषणं तो करायचा. त्याला भारत सरकारच्या कुठल्याही ताकदीची जाणीव नव्हती. तो काय म्हणायचा बघा, मी एक वाक्य सांगतो. तो म्हणायचा की सर को कफन बांधे मुजाहिद बन बैठे आहे, म्हणजे आम्ही डोक्याला कफन बांधून फिरतोय, आम्ही आमच्या मृत्यूला तयार आहोत. मात्र हा व्यक्ती जो आहे हा व्यक्ती माहित नव्हतं याला की आमच्या भारत सरकारची किती ताकद आहे. तो म्हणायचा भारत सरकारला धमक्या द्यायचा. काय म्हणायचं बघा, आम्ही जर संतापलो तर इकडं घुसू की मद्रास जिंकू, तिकडं घुसू की मुंबई जिंकू, आणि आमच्या फौजा चालत राहतील आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर असफजाही झेंडा फडकावणं हे माझ्या जीवनाचं ध्येय, असं तो म्हणायचा. मात्र भारत सरकारनं या अवघ्या काही तासामध्ये या कासिम रजवीचा गर्व जो आहे ते गर्वहरण केलेला आहे. आपण ती घटना पुढे पाहणार आहोत. कासिम रजवीच्या केलेल्या अत्याचाराला खरं तर तोड नाही. मात्र त्या सगळ्या घटना सांगण्यापेक्षा या लढ्याची तात्विक बाजू काय होती हे सुद्धा सांगणं मला अगत्याचं वाटतं. म्हणजे आम्हाला केवळ निजामाच्या जोखडातून मुक्त व्हायचं नव्हतं, तर आम्हाला आमच्या संस्थानामध्ये लोकशाहीची प्रस्थापना करायची होती. भारतामध्ये विलीन होणं हे आमचं महत्वाचं ध्येय होतं. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न जे आहेत ते स्वामीजींच्या नेतृत्वाखाली या सगळ्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. आपल्या परिसरातील अनेक लोकांनी अत्यंत उत्साहानं भाग घेतलेला आपल्याला तो दिसून येईल. मी तुम्हाला एक घटना सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीनं भगतसिंग सुखदेव राजगुरू आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या पद्धतीनं आमच्या संस्थानामध्ये एक महत्वाची घटना घडली, निजामाला संपवण्याचा प्रयत्न. निजामाला संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्याच्यामध्ये तिघ होते. त्याच्यामध्ये नारायणराव पवार होते, जगदीश आर्य होते आणि गंगाराम पालमकोल होते. या तिघांनी एक प्लॅन बनवला आणि त्या प्लॅन नुसार असं होतं की निजामाला जर आपण बॉम्ब ठेकून टाकून संपवलं तर प्रश्नच मिटेल. निजामाला संपवण्यासाठी त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील आणि जे डी बापू लाड यांच्याकडून काही बॉम्ब मिळवली. त्यांना 4 हँड बॉम्ब जे आहेत ते मिळाली. आणि त्या तिघांनी प्लॅन असा केला की किंग कोटी नावाच्या एका राजमहालामध्ये तो राहायचा आणि तो संध्याकाळी दररोज निजाम जो आहे, 7वा निजाम मीर उस्मान अली खान जो आहे, तो आपल्या आईच्या मजारवर दर्शन घेण्यासाठी जायचा 5 वाजता गाडीमध्ये बसून. आणि त्यांनी ठरवलं की त्या वेळेस आपण बॉम्ब हल्ला करायचा. आणि त्यासाठी हे सगळे सज्ज झाले. 2 बॉम्ब जे आहेत ते नारायणराव पवारकडे होते, जे पहिल्या टप्प्यामध्ये थांबले. क्रॉसवर जिथं गाडीचा वेग कमी होतो त्या ठिकाणी निजामाच्या गाडीवर बॉम्ब टाकायचा आणि तिला संपवायचं, असं हे ते सगळं हे होतं, ते प्लॅन होता. पुढे गंगाराम थांबले आणि शेवटी जगदीश आर्य थांबले. म्हणजे इथून जर वाचला तो तर पुढच्या लोकांनी तो कार्य जे आहे ते पूर्ण करायचं. आणि हे कार्य जे आहे ते पूर्ण करण्यासाठी म्हणून ते थांबलेले होते. ज्यावेळेस निजामाची गाडी आली, 4 डिसेंबर 1947 रोजी घडलेली ही घटना आहे. संध्याकाळी 5 वाजता निजामाची गाडी ज्यावेळेस आली त्यावेळेस बरोबर नारायणराव पवारांनी बॉम्ब फेकला. मात्र या स्वातंत्र्य सैनिकांच्या दुर्दैवानं तो बॉम्ब जो आहे तो त्या काचेवर गाडीच्या लागला आणि तो खाली पडला आणि बाहेर फुटला.
निजामाची गाडी जी आहे ती सुरक्षित राहिली आणि त्या ठिकाणी निजामाचं जे ड्रायव्हर होता तो अत्यंत हुशार होता. त्यानं गाडी पुढे न घेऊन जाता, पुढे गेला असती तर पुढची घटना घडणार होती, कारण पुढे दोघं तयारच होते. मात्र ती गाडी जी आहे तो मागे घेऊन जातो आणि किंगकोटीमध्ये परत घेऊन जातो. निजाम वाचला, हे पकडले गेले. तुम्हाला माहित असेल कदाचित या तिघांनाही पकडलं गेलं पुढच्या काळामध्ये. त्यांच्यावर मृत्यूदंडाची शिक्षा जी ती झाली होती. मात्र तोपर्यंत हैदराबाद मुक्त झालं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून त्या तिघांनाही जीवदान मिळालं. आमचे नारायणरावजी पवार आहेत हे 2010 साली वारलेले आहेत. मात्र दुर्दैव असं की त्यांच्याबद्दल दक्षिणेच्या भगतसिंग म्हणून मी त्यांचा उल्लेख करतो, त्यांच्याकडे दुर्लक्ष राहिलेलं आहे. आमच्या या संस्थानामध्ये एकापेक्षा एक भयानक घटना घडत होत्या. त्यातली एक घटना सांगणं अगत्याचं आहे. नांदेड जिल्ह्यामधले कोणी कार्यकर्ते असतील तर त्या सगळ्यांना माहिती आहे की नांदेड हे तर याचं ठाणं होतं. नांदेड असेल, बिदर असेल, उस्मानाबाद असेल, औरंगाबाद असेल, तत्कालीन बीड असेल, सगळ्या भागामध्ये, परभणी असेल, त्या सगळ्या भागामध्ये एकापेक्षा एक घटना घडलेली आहे. मी एक घटना आवर्जून तुम्हाला सांगतो. आपल्याकडे जो वेळ उपलब्ध आहे त्या वेळेमध्ये ती घटना जी आहे ती अर्जापूर नावाच्या गावावर घडलेली आहे. नांदेडमध्ये गोविंदराव पानसरे नावाचे एक कार्यकर्ते होते. गोविंदराव विनायकराव पानसरे आणि हे मुधोळ तालुक्याचे संघटक होते. बिलोली, धर्माबाद, कुंडलवाडी, अर्जापूर या सगळ्या भागामध्ये त्यांनी फार मोठं कार्य जे आहे ते जनजागृतीचं केलेलं होतं. या निजामाच्या विरोधामध्ये, रजाकारांच्या विरोधामध्ये त्यांनी कार्य केलेलं होतं. कारण रजाकारी संघटन वाढत होतं. रजाकारांची संख्या 1.5 लाखापर्यंत पोहोचलेली होती. जनता भयभीत होत होती. रजाकार लोकांची घरं लुटत होते, जाळत होते, संपत्ती जी आहे ते बळकावत होते. सर्वसामान्य लोक भयभीत झालेले होते आणि या सर्वसामान्य भयभीत झालेल्या लोकांना खऱ्या अर्थानं एकत्र आणण्याचं, जागं करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी कोण करत होतं, तर हे आमचे गोविंदराव पानसरे जे आहे ते करत होते. लक्षात घ्या, सर्व मुस्लिम म्हणजे रजाकार नव्हते. कृपया हे अत्यंत मी गांभीर्यानं सांगतोय. 14 लाख मुस्लिम लोकसंख्या होती. मात्र फक्त 1.5 लाख लोकांनी रजाकारामध्ये या संघटनेमध्ये सामील झाली. त्याचा अर्थ असा होतो की उरलेल्या जवळपास 12.5 लाख लोकांनी या स्वातंत्र्य लढ्याला साथ दिलेली आहे. आणि याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण गोविंदरावांचं बलिदान जे आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. काय झालं होतं बघा, कुंडलवाडी नावाचं एक गाव आहे नांदेड जिल्ह्यातल्या. माझे कोणी बंधू या ठिकाणी जॉईन झालेले असतील तर त्यांनी त्या गोष्टी जाणून घ्याव्यात. त्या कुंडलवाडी या ठिकाणी झालेल्या एका सभेमध्ये गोविंदरावांनी केलेलं भाषण जे आहे ते रजाकारांना आवडलं नाही. त्यांना अटक झाली. त्यांना या ठिकाणी कुंडलवाडीच्या तुरुंगामध्ये जे आहे ते डांबलं गेलं आणि 21 ऑक्टोबर 1946 रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. आणि तुरुंगातून सुटका झाली त्याच दिवशी रजाकारांची एक सभा जी आहे ती बिलोलीला झाली होती. बिलोलीच्या सभेमधल्या रजाकारांना माहित होतं की कुंडलवाडीवरनं ते सुटलेले आहेत आणि ते येणार आहेत परत. या ठिकाणी कुंडलवाडीला गोविंदरावांना घेऊन येण्यासाठी पुंडलिकराव पाटील हंगरगेकर यांनी बैलगाडी घेऊन 4-5 कार्यकर्ते घेऊन गेलेले होते. सायंकाळ झालेली होती, त्यामुळे त्यांनी एक कंदिलाची व्यवस्था केली आणि गाडीमध्ये बसून ते कुंडलवाडीकडनं बिलोलीकडे निघाले. वाटेमध्ये अर्जापूर नावाचं एक गाव आहे. त्या अर्जापूर गावापर्यंत ते येऊन पोहोचले असताना पुढून जवळपास एक 100-150 रजाकारांचा ताफा जो आहे आला आणि त्यांनी गाडीला तो बाजूने घेरलं. गाडीला घेरल्यानंतर पुंडलिकराव पाटलांना कळून चुकलं की आता काहीतरी अघटित घडणार आहे. ते गाडीच्या मागच्या साईडला बसलेले होते कंदील घेऊन. त्या ठिकाणचा एक रजाकार जो आहे त्याने विचारलं की तुम्हारे पानसरे कोण आहे, तुम्हारे पानसरे कोण आहे असं म्हणताच त्या ठिकाणी पुंडलिकराव पाटलांना कळून चुकलं आणि त्यांनी गाडीच्या खाली उडी मारली आणि ते म्हणतात की मैं पानसरे हूं, मैं पानसरे हूं असं म्हणताच त्यांच्यावर तलवारीचे घाव जे आहे ते केले गेले आणि रक्तबंबाळ होऊन पुंडलिकराव पाटील जे आहे ते खाली कोसळले. त्यांच्या हातातला कंदील जो आहे तो कोसळला. त्यामध्ये गोविंदराव पानसरे जे आहेत ते स्वतः खाली गाडीच्या उडी मारतात आणि ते म्हणतात तुम्हाला काही कळतं का नाही. तो पानसरे मी आहे, खऱ्या व्यक्तीला तुम्हाला जो काही मारायचं ते मारा, त्या निष्पाप लोकांना मारू नका. आणि इकडं कंदिलाच्या उजेडामध्ये त्यातला एक जो रजाकार आहे तो रजाकार गोविंदरावांना ओळखत होता. इकडं कंदिलाच्या उजेडामध्ये गोविंदरावांची ओळख जी आहे ती पटवणं चालू आहे. त्यामध्ये रक्तबंबाळ झालेले 2 बोट ज्यांचे या तलवारीच्या घावामुळे तुटली होती ते पुंडलिकराव पाटील म्हणतात की तो मला वाचवण्यासाठी खोटं बोलतो आहे, खरा पानसरे मी आहे, खरा पानसरे मी आहे ही सांगत आहेत कोण, पुंडलिकराव पाटील खाली पडल्या. मात्र त्यांची जी आहे खऱ्या पानसरे यांची ओळख जी आहे त्या पटवली गेली आणि त्या तात्काळ त्यांना त्या ठिकाणी हुतात्मा जे आहे ते प्राप्त झालं. तलवारीचे घाव जे आहे ते घातले गेले. गोविंदराव त्या ठिकाणी हुतात्मा झाले. हैदराबाद स्टेट काँग्रेस मधले पहिले हुतात्मा वेदप्रकाश जी मी आता तुम्हाला त्यांची माहिती सांगितली आणि हैदराबाद स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा गोविंदराव विनायकराव पानसरे ते जालन्याजवळ बदनापूर नावाचे एक गाव आहे त्या ठिकाणचे मूळ होते. मात्र लहानपणी त्यांचे आई वडील वारल्यामुळं धर्माबादच्या
रेल्वे स्टेशन मध्ये त्यांचे मामा काम करत होते. त्यामुळं त्या ठिकाणी ते आलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं. गोविंदरांगावांच्या हुतात्म्यानंतर, त्यांच्या हुतात्म्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये ही चळवळ जी आहे ती संस्थांवर पसरली. असं वाटलं होतं की आता लोक शांत होतील, पण शांत झाले नाहीत. उलट लोक जे आहे ते सर्वसामान्य हिंदू पेटून उठला आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये हा लढा जो आहे तो लढला गेलेला आहे. हा लढा विस्तारत गेलेला आहे पुढच्या कालखंडामध्ये. तुम्हाला माहित असेल की किसान दल नावाचं एक अंतर्गत दल जे आहे ते स्थापन झालं होतं. बॉर्डर कॅम्प जे आहेत त्या स्थापन झालेल्या होत्या भारताच्या हद्दीमध्ये. आणि कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहित असेल, द्वारका प्रसाद मिश्रा नावाचे एक आमच्या मध्य प्रदेशचे गृहमंत्री होते. मध्य प्रांत म्हणतात त्यावेळेस त्याला. त्या मध्य प्रांताच्या गृहमंत्र्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सांगण्यावरनं आमच्या या सगळ्या चळवळीला सर तुमचा आवाज गेलेला आहे मोठे सर. हा सर, आता आवाज येईल तुमचा. आवाज गेला होता. हा सर. हो हो हो. आता बोलू. मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतोय की कशा पद्धतीने हे बॉर्डर कॅम्प जे आहेत. बॉर्डर कॅम्प म्हणजे काय होतं बघा, भारताच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असे सशस्त्र दल स्थापन केली होती आणि या संस्थानातील प्रजेला प्रशिक्षण दिलं होतं कशा पद्धतीने लाठी चालवावी, बंदूक चालवावी, कशा पद्धतीने रजाकारांशी मुकाबला करावा. यासाठीचा तो प्रयत्न जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे शेकडो बॉर्डर कॅम्प आमच्या विदर्भापासून अगदी सोलापूर पर्यंत केले होते. सोलापूरचं फार महत्वाचं योगदान आहे. सोलापूर त्यावेळेस संस्थानामध्ये नव्हतं, पण सोलापूरच्या लोकांनी आम्हाला केलेली मदत जी आहे ती ही संस्थांनी कधी विसरू शकत नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्यायचं. मध्य प्रांताची मदत झालेली आहे आम्हाला, म्हणजे पुण्याची, मुंबईची, सगळ्याच भागातल्या लोकांनी, म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील असतील, जेडी बापू लाड असतील, कुणी सांगली जिल्ह्यातला असेल तर कुंडलचे जेडी बापू लाड यांनी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये येऊन मदत जी आहे ती केलेली आहे. शस्त्र पुरवलेली आहेत. अगदी स्वतः येऊन ते या ठिकाणी सामील झालेले होते या लढ्यामध्ये आमच्या संस्थानाला मुक्त करण्यासाठी. म्हणजे हा लढा जो आहे तो फक्त आमच्या संस्थानापुरता राहिला नव्हता, तर संस्थानाच्या बाहेरची फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत या संस्थानाला मुक्त करण्यासाठी, स्वातंत्र्य करण्यासाठी जे आहे ते जॉईन झालेले होते, एकत्र आलेले होते आणि एकापेक्षा एक घटना घडलेल्या आहेत. मी आवर्जून सांगतो, मला सगळ्यांना तुम्हाला आवर्जून सांगायचंय की गोरटा नावाचं एक गाव आहे. या गोरटा नावाच्या गावावर मी एक डॉक्युमेंटरी बनवलेली आहे आणि तुम्हाला जर वेळ मिळाला तर उद्या परवाला कधी पण तुम्ही टोटल सर नावाच्या चॅनलवर, युट्यूब चॅनलवर जाऊन गोरटा ही डॉक्युमेंटरी बघा. ती थोडीशी मोठी, एक अर्धा तासाची डॉक्युमेंटरी आहे. मात्र तुमच्या लक्षात येईल की ज्या पद्धतीनं जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं, ज्या पद्धतीनं जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं त्याच पद्धतीचं एक जालियनवाला बाग हत्याकांड आमच्या गोरट्यामध्ये घडलं, आमच्या बिदर जिल्ह्यामध्ये घडलं. ज्या हत्याकांडामध्ये विजयजी, मला आवर्जून सांगायचं तुम्हा सगळ्यांना की फार मोठ्या प्रमाणाचं हे हत्याकांड होतं. 200 लोकांना रजाकारांनी ठार केलं एका दिवसामध्ये. या हत्याकांडाची मी जवळपास 5 वर्ष रिसर्च करून एक हिंदी मधलं पुस्तक पण लिहिलेलं आहे तिच्यावर आणि ती डॉक्युमेंटरी बनवलेली आहे. मला या सेमिनारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की ते आपण पाहावं आणि हा मुक्ती लढा किती मोठ्या पद्धतीचा होता, शौर्याचा, त्यागाचा आणि धैर्याचा होता हे पण समजून घ्यावं. त्या गावामध्ये 200 लोकांना रजाकारांनी एका दिवसामध्ये ठार केलेला आहे. अशा एकापेक्षा एक घटना घडत होत्या. मी तुम्हाला अनेक घटना या ठिकाणी सांगू इच्छितो. मी एक शेवटची घटना जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे आणि ती हुतात्मा शोएबुल्ला खान आहे. बऱ्याच लोकांनी अशी मांडणी केलेली आहे की हा हिंदू आणि मुस्लिम याच्यातला लढा होता. मी गेली 10 वर्ष यावर अभ्यास करतोय आणि तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की हा हिंदू मुस्लिम यांच्यातला लढा नव्हता. कारण हिंदू आणि मुस्लिम यांच्यातला लढा असता तर सर्वसामान्य हिंदू लोक या लढ्यामध्ये अनेक हिंदूंना वाचले नसते, या लढ्यामध्ये सहभागी झाले नसते. शोएबुल्ला खान नावाचा एक पत्रकार होता, अत्यंत झुंजार असा पत्रकार होता. तो इमरोज नावाचं एक वर्तमानपत्र जे आहे ते चालवायचा आणि या इमरोजच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं, आवाज येत नाही का सर? येतोय. इमरोजच्या माध्यमातून त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये निजामावर, रजाकारांवर तोफ जे आहे ते डागाला सुरुवात केली होती. आणि या इमरोज जे आहे त्या इमरोजवर आता कासिम रजवीचा डोळा आला. कासिम रजवीनं सांगितलं की जर कासिम रजवीचं काय बोलायचं बघा, ते
हात आमच्या विरोधामध्ये लेखन करतील ते हात छाटले जातील. मात्र शोएबुल्ला जो आहे तो घाबरणाऱ्यापैकी नव्हता. शोएबुल्ला एकापेक्षा एक असे अग्रलेख जो आहे तो लिहित राहिला आणि शोएबुल्ला याला संपवा असा आदेश जो आहे तो कासिम रजवीनं आपल्या रजाकारांना दिला. 21 ऑगस्ट, लक्षात ठेवा तारीख, 21 ऑगस्ट 1948 ला, म्हणजे आमचा मुक्तीलढा होण्याच्या काही दिवस अगोदर रात्रीचं आपलं काम उरकून प्रेसमधून शोएबुल्ला आपला मेहना जो आहे इस्माईल अली यांच्यासोबत तो घराकडे निघालेला होता. आणि हा घराकडे निघालेला असताना 5-6 रजाकार त्याला भेटले, सलाम वालेकुम वगैरे झालं. त्यांना वाटलं कोणतर कार्यकर्ते असतील, बोलावं म्हणून तो बोलत होता. इतक्यामध्ये दबाब धरून बसलेला दुसरा एक रजाकार जो आहे तो मागून येतो आणि तलवारीचा घाव एक जण घालतो आणि दुसरा जो आहे तो डायरेक्ट त्यांच्या पाठीवर गोळी झाडतो. त्या ठिकाणी शोएबुल्ला कोसळतात. त्यांना माहित झालंय की आता हे हल्ला झालेला आहे आणि ते तसंच आपलं शरीर जे आहे ते खरडत घराकडे निघालेलं आहे. इस्माईल खान यांच्यावर पण हल्ला झालेला आहे. तलवारीचे घाव जे घातले गेले आणि शोएबुल्ला कितीही ओरडत असताना एक महत्वाचं लक्षात घ्या की कासिम रजवीची प्रतिज्ञा पूर्ण केली गेली. हा खाली कोसळलेला रक्तबंबाळ झालेला हा जो शोएबुल्ला आहे त्याचे 2 हात जे आहे ते तलवारीनं कलम करण्यात आले आणि हे हात कलम करून ते थांबले नाहीत तर त्याच्यावर परत तपासवार जे आहे ते केले गेले. लक्षात घ्या, एका मुस्लिमाची हत्या जी आहे ती या रजाकारांनी केलेली आहे. ही गोष्ट यावरून सिद्ध होते की हा फक्त हिंदू आणि मुस्लिमातला संघर्ष नव्हता, तर हा लोकशाहीचा संघर्ष होता. लोकशाही निर्माण होण्यासाठी शोएबुल्ला जो आहे, या शोएबुल्लाचं बलिदान जे आहे ते झालं. शोएबुल्लाचं वैर जे आहे ते त्यानंतरही संपलं नाही. लक्षात घ्या, रजाकारांनी धमकी द्यायला सुरुवात केली की शोएबुल्लाची कबर जी आहे ती आम्ही खोदून काढून त्याच्या प्रेताचं विटंबना करू. त्यावेळेस असं सांगितलं जातं की त्यांचे वडील जे आहेत ते बंदूक घेऊन आपल्या मुलाच्या कबरीचं रक्षण करत बसायचे. अशा पद्धतीचं हे फार मोठं हुतात्मा जे आहे ते दिलेलं आहे. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मनामध्ये शंका होती की आपण पोलीस कारवाई करावी की करू नये. मात्र शोएबुल्ला यांच्या हुतात्म्यानंतर मात्र पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा कन्फर्म झाले की आता पोलीस कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. मी सुरुवातीला पण बोललेलो आहे तुम्हाला की सरदार वल्लभभाई पटेल यांनी फार महत्वाची भूमिका यामध्ये बजावली. सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा आमचे पंडित जवाहरलाल नेहरू असतील यांनी 9 सप्टेंबर 1948 रोजी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगळ्या योजना जी आहे ती ही केली गेली. मिलिटरी ऑलरेडी चहूबाजूनं मिलिटरी आणून ठेवली गेलेली होती. आता कुठल्याही दिवशी पोलीस कारवाई चालू होणार होती आणि 13 सप्टेंबर हा दिवस ठरवला गेला. 13 सप्टेंबर 1948 रोजी पहाटे 4 वाजता ही कारवाई सुरू झाली. V.K. मेनन यांच्या सूचनेनुसार मिलिटरी कारवाई असतानाही याला पोलीस कारवाई असं नाव दिलं गेलं, कारण त्या काळामध्ये निजाम युनोमध्ये गेलेला होता. युनोच्या माध्यमातून याच्यावर बंधनं आणावं असं त्याचं म्हणणं होतं. इंग्रजांची ही त्याला साथ होती. असं असतानाही ही अंतर्गत कारवाई जी आहे ती करण्याचा प्रयत्न जो आहे तो भारत सरकारने केला. मोठा प्रयत्न होता तो, अर्थात तो महत्वाचाही होता. त्याशिवाय हैदराबाद मुक्त होणं शक्य नव्हतं. आमच्या जनतेने दिलेला लढा असीम त्यागाचा असला तरी भारत सरकारची साथ त्याला लागणारच होती. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून जयंत चौधरी हे आमचे अधिकारी होते. 5 बाजूने फौजा ज्या आहेत त्या आणल्या गेल्या. आमचं सोलापूर जे आहे त्या सोलापूर पासून मी 5 वर्ष ज्यांच्यासोबत काम केलेलं आहे ते यशवंतराव सायगावकर स्वातंत्र्य सेनानी. गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचीही मुलाखत तुम्हाला युट्यूबवर माझ्या चॅनलवर पाहायला मिळेल. तर यशवंतराव सायगावकर त्यांच्यासोबत होते. त्यांनी मला आठवणी सांगितलेल्या आहेत त्याच्या सगळ्या. तर ही सुरू झालं आणि अवघ्या 109 तासामध्ये तुम्हाला मी सांगतो की जो कासिम रजवी म्हणत होता की आम्ही भारताला जिंकून घेऊ, दिल्लीमध्ये असफजाही झेंडा फडकावू, त्या कासिम रजवी आणि त्याच्या रजाकाराला काही प्रतिकार करता आला नाही. केवळ 8 आमचे भारताचे मिलिटरी मधले सैनिक जे आहेत ते हुतात्मा झाले आणि अवघ्या 8 सैनिकांच्या हुतात्म्यानं आपण हैदराबाद सारखं भारतातलं क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठं, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यापेक्षाही, इंग्लंड या देशापेक्षा आणि फ्रान्सपेक्षाही जास्त क्षेत्रफळ असणारा 82,368 चौरस किलोमीटरचा हा प्रांत होता. आणि हा भाग जो आहे एवढा मोठा हा हैदराबाद जो आहे तो अवघ्या 109 तासामध्ये ही पोलीस ऍक्शन जी आहे ती पूर्ण झाली आणि हैदराबाद जे आहे ते मुक्त झालं. खऱ्या अर्थानं मुक्तीची पहाड ज्या उगवली त्यावेळेस स्वामीजी आमच्या तुरुंगामध्ये होते. स्वामीजींना बिनशर्त सोडलं गेलं आणि पुढच्या कालखंडामध्ये मिलिटरीनं ताबा सगळा जो आहे तो मिळवला आणि हा आपला हैदराबाद जो आहे तो मुक्त झाला. स्वामीजींनी आनंद व्यक्त केला आणि पुढच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातल्या इतर वेगवेगळ्या भागातले इथे या ठिकाणी माझे बंधू जॉईन झाले म्हणून सांगतो की संयुक्त महाराष्ट्र व्हायला म्हणजे नेहरूजींचा विरोध होता. त्रैभाषिक दख्खन मधली ही संस्कृती कायम राहावी अशी नेहरूजींचा उल्लेख होता. असा असतानाही स्वामीजींनी
अत्यंत आग्रहपूर्वक सांगितलं की 3 भाषा बोलणारे लोक वेगवेगळे केले जावेत. कर्नाटक जो आहे तो कन्नड भाषा बोलणारे कर्नाटकमध्ये जावेत, तेलुगू भाषा बोलणारे जे आहेत ते आंध्रमध्ये जावेत आणि मराठी भाषा बोलणारा मराठवाड्याचे जे तत्कालीन 5 आताचे 8 जिल्हे आहेत हे महाराष्ट्रामध्ये यावेत, यासाठी स्वामीजींनी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्यातून मग पुढच्या कालखंडामध्ये हा भाग जो आहे बिनशर्त आम्ही महाराष्ट्रामध्ये सामील झालो. मराठवाड्यानं बिनशर्त महाराष्ट्रामध्ये सामील झाल्यामुळेच हा संयुक्त महाराष्ट्र जो आहे तो निर्माण होऊ शकलेला आहे. त्याची आवर्जून सगळ्यांनी नोंद घ्यावी असा मी तुम्हाला या ठिकाणी आग्रह करेन. आणि हा अत्यंत दैदिप्यमान असा लढा जो आहे तो या पोलीस कारवाईनंतर संपला. स्वामीजी त्यानंतर बरेच वर्ष कार्यरत राहिले. 1972 ला 22 जानेवारी 1972 ला उस्मानिया हॉस्पिटलमध्ये हैदराबाद या ठिकाणी त्यांचं निधन झालं. बेगमपेठ या ठिकाणी त्यांची समाधी आहे. तुम्ही कधी हैदराबादला गेलात तर तुम्ही जरूर बेगमपेठ या ठिकाणी जा. ब्राह्मण गल्ली म्हणून आहे, ब्राह्मणवाडा म्हणून आहे, लेन नंबर 9 मध्ये ते स्वामी रामानंद स्मारक आहे. त्या ठिकाणी स्वामीजींची समाधी आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन जरूर स्वामीजींच्या पुढे नतमस्तक व्हावं असे मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी विनंती करेन. हा लढा जो आहे तो त्यागाचा, शौर्याचा आणि धैर्याचा होता. मला खूप चांगलं वाटतं की महा NGOच्या माध्यमातून श्री शेखरजी असतील मुंद्रा, श्री विजय वरुडकर सर असतील किंवा मुकुंद शिंदे सर असतील, या सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. राहुलजी या ठिकाणी आहेत, ज्यांच्यामुळं मी या सेमिनारमध्ये जॉईन होऊ शकलो किंवा ज्यांच्यामुळं मला या ठिकाणी जॉईन होता आलं ते माझे मार्गदर्शक श्रीकांत उमरीकर सर यांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी अत्यंत शांतपणे, म्हणजे आजचा काळ असा आहे की ज्या काळामध्ये 1.5-2 मिनिटापेक्षा जास्त कुणाचं काय ऐकायचं नाहीये, असं असतानाही तुम्ही पूर्ण वेळ हा जो माझं मांडणी होती तुम्ही ऐकलात, याबद्दल मी आमच्या बाबासाहेब परांजपे फाउंडेशन असेल किंवा समस्त हैदराबाद संस्थानातील जनतेच्या वतीनं आपल्या संस्थेचे खूप खूप आभार जे आहे ते व्यक्त करतो. पुढच्या काळामध्येही या संस्थेच्या माध्यमातून आपण हा प्रचार करावा आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीच्या माझ्या सहकार्याची गरज असेल, मी तुम्हाला स्वतःहून मी असं सांगतोय की तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये मला सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. आणि या ठिकाणी मी माझं हे विवेचन जे आहे ते थांबवतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आमच्या सर्व प्रेक्षक आज पूर्ण महाराष्ट्रातून आहेत आणि सगळ्यांना कुठेतरी हे कन्फ्युजन होतं की हा हैदराबाद मुक्ती संग्राम आहे का मराठवाडा मुक्ती संग्राम आहे. तर याच्यावर बऱ्यापैकी लोकांचं कन्फ्युजन असतं. खरं तर तो पहिल्यांदा हैदराबाद संस्थान होतं आणि ते हैदराबाद संस्थान हे मुक्त झाल्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर ते मराठवाडा हे आपले. एक मिनिट बोलतो सर, मी 1 मिनिट वेळ घेऊ का? जी बोला बोला सर. याच्यामध्ये कन्फ्युजन असं झालं की महाराष्ट्र सरकारला सुट्टी द्यायची होती या संबंधी आणि हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणून सुट्टी देता येत नव्हती, म्हणून कोणीतरी सुचवलं की याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणा. मराठवाडा मुक्ती संग्राम हा आपल्या सोयीसाठी आपण म्हणतो. ऍक्च्युली तो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नाहीच, तो हैदराबाद मुक्ती संग्राम दिनच आहे. कारण सगळं संस्थानच त्या दिवशी मुक्त झालेलं आहे आणि मराठवाडा त्यातला एक भाग होता, एवढंच त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं फक्त आपण आपल्या सोयीसाठी त्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणतो. मला सगळ्यांना तुम्हाला विनंती करायची की त्याला हैदराबाद मुक्ती संग्राम दिनच म्हणावं. शासन दरबारी सुद्धा आमच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत की तशा पद्धतीची काही सुविधा आपल्याला करता आली तर करावं म्हणून. ठीक आहे सर, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि विलास देशपांडे सरांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले ते आहेत या ठिकाणी. देशपांडे सर आपले पण आभार. हो. श्रीकांत उमरीकर सरांचे ते मित्र आहेत आणि त्यांनी आपलं नाव सुचवलं होतं. खरं तर आता वेळ झालेला आहे आपला पूर्ण. आपल्याला मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातले प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. महाराष्ट्रातले आमचे 100 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्था होत्या. त्यांना खूप चांगली माहिती आपल्याकडून मिळाली आणि निश्चित आपण माहिती लोकांपर्यंत पोहोचूया, कारण की बऱ्याच जणांना याच्याबद्दल काही गोष्टी माहित नाही आहेत. तुम्ही म्हणतात तसा तो इतिहास हा वंचित राहिलेला आहे. तर मी आता विनंती करेल, आमचे संचालक आहेत गणेश बाकले सर, ते आभार प्रदर्शन व्यक्त करतील. गणेश भाऊ तुम्ही आहात? हो आहे. हो, महाएनजीओ फेडरेशनचे संचालक आहेत आणि ते आता आभार प्रदर्शन व्यक्त करतील. गणेश भाऊ. येस, नमस्कार सगळ्यांना. आजचा खूपच खास दिवस होता. सेवा सप्ताह आणि आपले आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब यांचा वाढदिवस, याचा औचित्य साधून आज महाएनजीओने हा जो कार्यक्रम घेतला
त्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला श्वेता शालिनीजी यांनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन की एनजीओ कशी असली पाहिजे, काय बेनिफिट्स घेतले पाहिजेत, आणि हे करत सांगत असतानाच नरेंद्र मोदीजी आणि त्यांचे कलागुण किंवा या 70 वर्षामध्ये ते कसे फिट अँड फाईन आणि कसं ते सांभाळतायत याच्याबद्दल काय 5 पंचसूत्र आपल्याला पण करता आली पाहिजे हे अत्यंत सुंदरपणे सांगितलं आणि आपला मुलाचा वेळ दिला. तर महा एनजीओ कडनं मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. त्याचप्रमाणे लहानपणापासून आपण इतिहास शिकत आलेलो आहोत आणि इतिहास हा असा विषय आहे की एकदा कोणी सांगायला चालू केलं की आपल्याला पण ऐकत बसायचं वाटतं. आणि हैदराबाद मुक्ती संग्राम हा फार मोठा विषय पूर्वीपासूनच सगळ्यांना परिचित आहे, पण नक्की कसं आणि काय झालं याचं अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन आणि आपल्याला सांगितलं आहे भाऊसाहेब उमाटे सरांनी. आणि आपला अमूल्य वेळ त्यांनी हे करण्यासाठी महा एनजीओला दिला. त्याचबरोबर आज 100 पेक्षा जास्त एनजीओ आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. वर्किंग डे आहे, सगळ्यांचे कामाचे दिवस आहे, तरी सुद्धा हा आम्हाला या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित राहिले त्या सर्वांचे पण खूप खूप आभार. उमाटे सर खूप आभार, फार सुंदर आणि छान सांगितलं. पुन्हा एकदा ऐकण्याची इच्छा असेल. आणि आज मला असं वाटतं की हे सगळ्यांना ऐकून आणि हा अनुभव घेऊन आज आपण इथं थांबूया. सर्वांचे खूप खूप आभार, सर्व एनजीओचे खूप आभार आणि महा एनजीओच्या सर्व टीमचे पण खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपण सेवा सप्ताहानिमित्त आपली उपक्रम चालू ठेवूया आणि या ठिकाणी कार्यक्रम समाप्त झाला असं आपण घोषित करूया. खूप खूप धन्यवाद. राहुलजी तुमच्याकडे